उगाचच असतात तुम्ही, मला माहिती आहे ना. घ्या पेन घ्या. काय करू, सर्दी झाली बाबा, 2 दिवस झालं. बाजार व्हायला लागला 2 दिवसापासून. हा, काय म्हणतेस मग? घ्या चला. चलो, आगे बढो. द्या, पेन घ्या. कुठलं, केमिस्ट्री? झालं केमिस्ट्री. सागर सर, चालू झाले बाबाचं नाही का? ठीक आहे, चलो. बघा, लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत बघितलं होतं? बोला बोला. इंट्रोडक्शन घेतलेलं. ठीक आहे, सांगा. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये ओल्ड व्ह्यू आणि आपण मॉडर्न व्ह्यू बघितलं असेल, राईट? ओल्ड व्ह्यू मध्ये कोण कोण आलं होतं? हिपोक्रेट्स आणि इंडियन आयुर्वेद. ते काय म्हणायचे? हा, गुड ह्युमर बद्दल बोलायचे, राईट ना? ज्या व्यक्तीचा गुड ह्युमर मेंटेन आहे तो पर्सन कसा आहे? आणि त्याच्यामध्ये जर का ब्लॅक बाईल जर वाढलं तर कसं झाला? हा, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी कशी झाली? हा, गरमागरम. हा, प्युअर प्युअर ना, हा हा. प्युअर येणार, बरोबर ना? हॉट पर्सनॅलिटी होणार आहे, राईट? अरे, यांसाठी तेच दिले ना. मग काय पण काय बोलताय, मी काय म्हणतोय, यांसाठी बोलतोय ते मी बोलतोय. कसं अरे? मग सांगा, त्या पर्सनला जर प्युअर आला तर त्याची पर्सनॅलिटी कशी बनणार आहे? हॉट पर्सनॅलिटी. आता काय पण काय बोलू राहू का? जाऊ द्या राव. गरम स्वभाव. गरम स्वभाव. ठीक आहे ना? पर्सनॅलिटीला काय म्हणायचं मराठीमध्ये? व्यक्तित्व. व्यक्तिमत्व. ग- असं पण असतं का? तापट व्यक्तिमत्व. बस. ठीक आहे. नको. ठीक आहे. बघा, हॉट पर्सनॅलिटी ठीक आहे ना मग? ठीक आहे. देन त्यानंतर ना, आपण हे पाहिलं होतं की ही जी पर्सनॅलिटी क्रिएट होणार आहे बिकॉज ऑफ व्हॉट? इम्बॅलन्स ऑफ काय असणार आहे? बॉडी फ्लुइड और ऑल्सो कॉल्ड एज अ ह्युमर्स, राईट ना? आता ह्युमर जे आहेत ते बेसिकली मिक्स होत नाहीत, किंवा कंपल्सरी नाही की गुड ह्युमर जर एखाद्या पर्सन मध्ये नसेल, राईट ना, तर त्यामध्ये काय व्हायला पाहिजे? फिवर यायलाच पाहिजे. सो डिस्प्रूव्ह करण्यासाठी सायंटिस्ट आले, त्यांचे नाव काय होतं? विल्यम हार्वे. विल्यम हार्वेने काय सांगितलं की बेसिकली हे सिस्टम मिक्स होत नाहीत. हा जो तुमचा एक थॉट आहे, कोणता? की स्पेसिफिकली गुड ह्युमर वाला, तो जस्ट काय? एक रिफ्लेक्टिव्ह थॉट आहे. अरे सर नो, वर्ड यूज केलं ना, रिफ्लेक्टिव्ह थॉट. सो रिफ्लेक्टिव्ह थॉट मुळे काय होणार की तुम्हाला या टाइपचे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, असं मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे. बट ऍक्च्युली फर्दर ज्यावेळी विल्यम हार्वे आले त्यांनी वॅस्क्युलर सिस्टम आपली जे असणार, राईट ना, प्रॉपर अशी बेसिकली ब्लड वेसलची एक वॅस्क्युलर सिस्टम येस ना, त्याच्यामध्ये ज्यावेळी इंट्रोड्यूस करून दिली त्यावेळी आपल्याला अंडरस्टँड झालं की बाबा असं काय होत नाही, जसं एक रिफ्लेक्टिव्ह थॉट आहे. आफ्टर देन आपण बघितलं की जो पर्सन असणार त्याची हेल्थ जी असणार आहे, राईट ना, ती हेल्थ डिस्टर्ब होण्याचे डिफरंट डिफरंट रिझन्स आहेत, किंवा तिला आपण कसं बॅलन्स करू शकतो. बट त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर रिझन्स एनसेटरीन 3 बघा तुम्हाला ऍट द एंड ऑफ काय असणार आहे त्या याच्यामध्ये दिलं, राईट ना? सो टॉपिक आपला इथे काय बनणार आहे? हेल्थ अफेक्टेड बाय. हेल्थ अफेक्टेड बाय, राईट ना? सो एनसाठी पहिला टॉपिक काय सांगितलं बघा? जेनेटिक डिसऑर्डर्स, राईट ना? जेनेटिकली काय असणारा प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार आहे, जेनेटिक डिसऑर्डर्स. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल कोणी घेऊ शकतं का? मला सांगा, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय असतं? जेनेटिकली कुठे ना कुठे तुमच्या बॉडीमध्ये काय आलंय, डीएनए मध्ये म्युटेशन और ऍब्रेशन्स और काय असणार कुठे कुठे एक डिलिटेशन, या टाइपचे बेसिकली इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आणि त्या पर्सनची हेल्थ काय असणार? डेफिनेटली डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. इज देअर एनी एक्झाम्पल जेनेटिक डिसऑर्डर मध्ये? हा, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, राईट? सिकल सेल अॅनिमिया, हा, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, राईट ना? आता जस्ट इमेजिन करा, एखाद्या कार्ट्याला जर का एखाद्या पर्सनला काय झालं की स्पेसिफिक कलर ब्लाइंडनेस झाला, तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे का? सेमच आहे? डिफरन्स असणार आहे ना? कलर ब्लाइंडनेस मध्ये 3 कलर जे असतात ते डिफरन्शिएटच होत नाही, त्याच्यामध्ये स्पेशली 2, ग्रीन अँड रेड मध्ये डिफरन्शिएट होत नाही मला, नो कलर ब्लाइंडनेस मध्ये, राईट ना? सो ऍक्च्युअली काय झालं की कलर ब्लाइंडनेस एक फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना, मी ज्यावेळी माझ्या बेसिकली 11th मध्ये होतो ना, त्यावेळी माझा एक मित्र होता. नाव नाही सांगणार आहे, नाव असं रिव्हील नसतं करायचं, बट एकदम चांगला. शिराळा माहिती आहे कोणाला? 32 शिराळा, सांगलीमध्ये येतो. एक बेसिकली तालुका आहे 32 शिराळा म्हणून, फेमस आहे.
नागपंचमीच्या दिवशी. कारण की खूप सारे नाग असे बाहेर पडताना बघायला भेटतात त्या दिवशी. आणि लोक अशा घरातनं बेसिकली बाहेर पडल्यानंतर लहान असो किंवा मोठं असो मस्त नागांबरोबर खेळत असते ती. हा, इतका फेमस आहे तो एरिया. तुम्ही 32 शिराळा बेसिकली जर गेले का नाही तर तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल बघा. सो विषय असा होता, तो ज्यावेळी माझ्या बरोबर होता त्यावेळी मला पहिल्यांदा 1 वर्ष समजलंच नाही. बट देन त्यानंतर ना त्यानं स्वतःहून सांगितलं, भाई मला काय माहितीये का, कलर ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम आहे. तो ऑलवेज आहे ना बेसिकली स्पेक जो घालायचा का नाही तो असा नॉर्मल नसायचा. ते मध्ये ब्लॅक फिल्म बघायला भेटते, काही जण असतात उन्हामध्ये गेले की जरा ब्लॅक दिसणार, नॉर्मल रेंज मध्ये पुन्हा एकदम नॉर्मल ग्लास असणार आहे त्याच्यामध्ये येतात. मग म्हटलं जरा थोडंसं माहिती काढावी. त्यानंतर असं समजलं की कलर ब्लाइंडनेस जो आहे ना बाळानो, एक डिसीज कसा आहे माहितीये का, जेनेटिक डिसऑर्डर 2 टाईपचे असतात. एक म्हणजे डॉमिनंट आणि दुसरा असतो रेसेसिव्ह. राईट ना, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. डॉमिनंटचं मिनिंग काय म्हणतं माहितीये का, जो इच अँड एव्हरी जनरेशन मध्ये येत गेलेला आहे. म्हणजे आजोबांच्या जनरेशन मध्ये, पप्पांच्या जनरेशन मध्ये, आपल्या जनरेशन मध्ये आणि आपल्या येणाऱ्या जनरेशन मध्ये पण असणार. दिस इज नथिंग बट काय असणार, डॉमिनंट. बट रिसेसिव्ह काय होतं माहितीये का, की स्पेसिफिक एक जनरेशन स्किप करून येतो. सिच्युएशन अशी झाली होती की त्याच्यामध्ये त्याच्या आजीला बेसिकली काय होता, कलर ब्लाइंडनेस होता. त्याच्या मम्मीला नाही झाला, त्याला झाला. हा, काय ओके ओके, ओके ओके काय मला सांगा, आपण आपल्याकडे बेसिकली आईची आई आजीच आणि पप्पांची आई आजीच, राईट ना. दादी आणि नानी वेगवेगळं असते, राईट ना. हिंदीमध्ये दादी कोण असते, पप्पांची, आणि नानी कोणाची, मम्मीची. मग मला सांगा, आईच्या आईला तुम्ही काय म्हणता? अरे आईच्या आईला आईच म्हणता ना, आजीच म्हणता ना, काय वेगळं काय म्हणताय? सो त्यांच्यामध्ये काय झालं होतं, का जेनेटिक डिसऑर्डर जसला काय असणारे कलर ब्लाइंडनेस बघायला भेटत होता. राईट ना, कंडिशन तुम्ही त्याच्यामध्ये देण्यात ठेवू शकता. क्लीन पॅलेट पण बेसिकली क्लेफ्ट पॅलेट काय असणार आहे, तुम्हाला जेनेटिक डिसऑर्डर याच्यामध्ये बघायला भेटणार आहे, की जो डिसीज कॉज होऊ शकतो. अरे आहे का? नाहीये. क्लेफ्ट पॅलेट इज नॉट अँड जेनेटिक डिसऑर्डर. राईट. तर कंडिशन काय यायचं की त्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे. हा, हा, क्लीन फिल्टर सिंड्रोम आहे ना, तो पण एक आहे ना. स्पेसिफिक क्लीन फिल्टर सिंड्रोम काय असणार आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोम येणं एक्स नावाचा, 46 मध्ये प्लस एक्स 47. तर त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे, रेटिना थॅलेसेमिया, नंबर बेसिकली तुमचे जेनेटिक डिसऑर्डर आहे की ज्याच्यामुळे आपली हेल्थ काय होऊ शकते बाळांनो, अफेक्टेड होऊ शकते. सेकंड, एनसाठी अजून एक बेसिकली दिलेलं आहे, काय असणार आहे, हा, इन्फेक्शन. आणि थर्ड वन काय असणार आहे, लाईफस्टाईल असणार आहे. सो याच्यामध्ये सेकंड वन घेतला तर इन्फेक्शन मध्ये आपण घेऊ शकतो. राईट, इन्फेक्शन मध्ये काय एक्झाम्पल, रिसेंटली ते स्टडी केले ते यार. हा, एच आय व्ही, राईट ना. सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन, मल्टिपल बेसिकली इन्फेक्शन आपण त्याच्यामध्ये भेटलेत. करोना धिंगाणा बेसिकली घातला होता 3-4 वर्षापूर्वी, राईट ना. बगल ते बेसिकली स्वाईन फ्लू घ्या, हा, मल्टिपल तुम्हाला बेसिकली काय असणार आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शियस डिसीजेस बघायला भेटणार आहेत. आपण त्याच्यामध्ये स्पेशली काय करणार आहे, या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे. देन लास्ट वन काय असणार आहे याच्यामध्ये, लाईफस्टाईल. राईट ना, लाईफस्टाईल बद्दल तुम्हाला लास्ट टाइम मी मेनली मेन्शन करून दिलं होतं. खाणं पिणं उठणं बसणं बेसिकली जर का लाईफस्टाईल प्रॉपर जर नसेल तर अफेक्ट होताना बघायला भेटणार आहे. त्यांच्यामध्ये बेसिकली काय असणार, तुमचा डाएट, राईट ना. डाएट मॅटर करताना बघायला भेटणार आहे. वॉटर बेसिकली मॅटर करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या काय असणार आहे, बॉडीवरती अफेक्ट करताना बघायला भेटतात. फूड कोणत्या लेवलचं खाताय, कसं खाताय, राईट ना. सेकंड थिंग काय असणार आहे, वॉटर, राईट ना. कुठलं पण बेसिकली उचलून पिणं बेस्ट नाही. इथे तुम्हाला चला वॉटर फिल्टर चांगले लावलेले आहेत. काय करताय, काय चांगलं आहे का, त्यांना काय झालं, आजारी पडलेत का ते, काय असतंय राव, काय इथं पण नाही भेटत तुम्हाला. सो बेसिक लेवलला ठीक आहे, एन्जॉय कर, तू एन्जॉय कर, ठीक आहे ना. वॉटर आणि काय असणार डाएट, हे स्पेशली काय असणार लाईफस्टाईल आपल्या बॉडीवरती काय असणार आहे, अफेक्ट करताना बघायला भेटणार आहेत. बट ह्यांच्या बरोबर काउंटर अटॅक जर करायचं म्हटलं तर आपण इथे काय करू शकतो, की स्पेसिफिक यासाठी ना काय याच्यावरती म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स देऊन टाकलेत किंवा याच्यावरती एक मेनली मेन्शन करू शकतो, सोल्युशन देऊन टाकलेत. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, बॅलन्स डाएट, अरे सॉर नो. देन त्यानंतर तुम्हाला काल एक्झाम्पल घेत होतं, काय असणार आहे, पर्सनल हायजीन. चालू केले ना, कार्ट एखादं आहे का, नेल्स बिल्स वाढवणार कोणी आहे का, हा, एका दुसरं तरी घावेलच राहू, हा, करा चेक, राईट ना. गावतीलच कोण ना कोणतरी बेसिकली काय असतील माहिती का, की नेल्स वाढून तोंडात बेसिकली टाकले बोट, राईट ना. गावणार कोण ना कोणतरी चालता चालता बेसिकली काय होणार माहिती का, नाकात बेसिकली तोंडात बोट घालणार आहेत. पर्सनल हायजीन नाही, पर्सनल हायजीन नाहीये. फर्दर काय असणार आहे पर्टिक्युलरली हेच ना, काल आपण खूप साऱ्या गोष्टींना आपण डिस्कस केलं होतं.
बट त्याच्यामध्ये योगा असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण मेंटेन करून ठेवल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी जितक्या आपण चांगल्या पद्धतीने मेंटेन करेन तितकं बेसिकली काय होणार आहे की तुमच्यासाठी एक बेनिफिशियल बेसिकली काय असणार आहे की याच्यावरती हेल्थ मेंटेन राहताना बघायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर एक टॉपिक आपण डिस्कस केलेला की जो हेल्थ असणार आहे, हेल्थला तुम्हाला जर का रेग्युलेट करायचं असेल राईट ना, तर ज्या काही गोष्टी बॅलन्स डाएट, पर्सनल हायजीन, योगा ह्यानं जर फॉलो केलं तर तुमच्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यामध्ये होताना बघायला भेटणार. काय काय बघितले आपण त्याच्यामध्ये? पहिली गोष्ट काय असणार आहे, पर्सनची काय वाढणार आहे? इफिशियन्सी. अरे सर नो, काय वाढणार आहे? इफिशियन्सी. इफिशियन्सी वाढली तर डेफिनेटली त्याची काय असणार आहे? प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होताना बघायला भेटणार आहे. देन थर्ड वन, येस ना, त्या इकॉनॉमिकली प्रॉस्पेरिटी येताना बघायला भेटणार. फोर्थ वन त्याच्यामध्ये काय असणार आहे? लॉन्जिव्हिटी येताना बघायला भेटणार. लाईफस्टाईल कशी एकदम लॉंग लास्टिंग चांगल्या पद्धतीनं विदाऊट काय असणार आहे अफेक्टेड और डिसीज कंडिशन मधून आपण काय करू शकतो, ओव्हरकम करू शकतो. सो प्रॉपर्टी काय केली की बाळांनो तिथं मेनली मेन्शन करून दिलेल्या आहेत. नाव तर नेक्स्ट वन कंडिशन जी मेनली मेन्शन करून टाकली ते डिसीज जो असणार आहे राईट ना, त्या डिसीज मध्ये आपण दोन टाईपचे डिसीज मेनली मेन्शन करू शकतो. एक कोणता असणार आहे? इन्फेक्शियस, आणि दुसरा काय असणार आहे? नॉन इन्फेक्शियस राईट ना. सो आपण त्या टाईपच्या बेसिकली इथं मेनली मेन्शन करून घ्या. बघा काय काय असणार आहे. डिसीज कंडिशन जे असणार आहे, डिसीज राईट ना, कॉज्ड बाय कॉज्ड बाय. आता याच्यामध्ये दोन कंडिशन असणार आहे डिसीज होण्याची बेसिकली कंडिशन जी असणार आहे. एक तर बेसिकली कोणती असणार आहे? इन्फेक्शियस. दुसरी काय असणार आहे? नॉन इन्फेक्शियस. क्लिअर होतंय? इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो, तर इन्फेक्शियस हा जो वर्ड तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलाय ना, इन्फेक्शियस मिनिंग काय असणार आहे? कॉज्ड बाय द काय असणार आहे? इन्फेक्टिव्ह एजंट और पॉझिटिव्ह एजंट राईट ना. पॉझिटिव्ह एजंट मुळे काय असणार आहे की तुम्हाला बेसिकली डिसीज कॉज होताना बघायला भेटणार आहे. येस, देन इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय द काय असणार आहे? पॉझिटिव्ह एजंट. हे मेनली मेन्शन करून घेतोय. कॉज्ड बाय पॉझिटिव्ह एजंट. पॉझिटिव्ह एजंट येताना बघायला भेटणार आहेत राईट ना. ते पॉझिटिव्ह एजंट काय असणार काय नसणार ते आपण डिस्कस करू. बट इन्फेक्शियसला आपण असं म्हणूया की जो एखादा पर्सन इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातोय, त्याच्याबरोबर कम्युनिकेट करतोय, तर तो जो डिसीज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? कम्युनिकेबल डिसीज और इन्फेक्शियस डिसीज. हे बघा, एनसेटीने बेसिकली काय केलंय बाळांनो की इन्फेक्शियस अँड कम्युनिकेबल ह्या दोन्ही गोष्टी बेसिकली आहेत ना त्या एकत्रच दिल्यात. आपण त्यांना पण त्याच कन्सर्न मध्ये घेऊया. कम्युनिकेबल डिसीज पण आपण मेनली मेन्शन करू शकतो. कसं असणार आहे? कम्युनिकेबल. ओके, हा कम्युनिकेबल झाला तर ऑब्विसली दुसरं कोणतं असणार आहे? नॉन कम्युनिकेबल. ओके, नॉन कम्युनिकेबल हा काय करायचं पॉईंट त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घ्या. कम्युनिकेबल एक होणार आहे, दुसरा नॉन कम्युनिकेबल राईट ना. सो कॉज्ड बाय काय असणार आहे? यांच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहेत पॉझिटिव्ह एजंट. फॉर एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इथं कॉज करण्यासाठी, डिसीज कॉज करण्यासाठी काही पॉझिटिव्ह एजंट मध्ये बेसिकली यांचे काय असणार आहे? पॅथोजन. कॉज्ड बाय काय असणार आहे? पॅथोजन और पॉझिटिव्ह एजंट ह्यांना एस्पेशली आपण काय म्हणतो? पॅथोजन मेनली मेन्शन करून घेणार आहे. अँड पॅथोजन मे बी कोण असू शकतो सांगा? येस, दिस इज राईट आन्सर. कोण असणार आहे? एकतर बॅक्टेरिया असू शकतो, और इव्हन कोण असणार आहे? व्हायरस येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन कोण असणार आहे? येस, व्हायरस येत, येस प्रोटोझोआ येताना बघायला भेटणार आहे. हा पण आहे येणार आहे तुमचा प्रोटोझोआ राईट ना. और काय असणार आहे? हेल्मेन्स. येस. एनिथिंग एल्स? फंजाय? अरे सर नो, फंजाय येताना बघायला भेटणार. दिस आर दी काय काय असणार आहेत आपले हे स्पेसिफिकली पॉझिटिव्ह एजंट. दिस इज नथिंग बट कोण असणार आहेत? पॅथोजन. आणि यांच्यामुळे काय असणार आहे? आपल्याला काही डिसीज कॉज होताना बघायला भेटणार आहेत राईट ना. सो एनी एक्झाम्पल फ्रॉम बॅक्टेरिया, हा गोनोरिया जस्ट आपण डिस्कस केला. एक एस सिफिलिस बेसिकली आपण डिस्कस करू शकतो. एनी अदर? हा क्लायमेटायसिस. एनी अदर? बाकी इतर सेक्शुअल ट्रान्समिट डिसीजेस झालेत. अदर? टायफॉइड, साल्मोनेला टायफी हे तुम्ही बघितले असणार आहेत. निमोनिया कॉस्ड बाय द वाय बॅक्टेरिया पासून होताना बघायला भेटणार आहे. येस, व्हायरस पासून कोरोना व्हायरस घ्या बेस्ट एक्झाम्पल. हा एड्स घ्या. येस, स्वाइन फ्लू, हेपॅटायटिस बी. येस, हर्पीस. दिस आर कॉस्ड बाय द काय असणार व्हायरस? प्रोटोझोआ. मलेरिया बेस्ट एक्झाम्पल. हा ट्रायकोमोना, ट्रायकोमॅनासिस एक डिसीज आपण डिस्कस केलेलं. येस, एनी अदर? डेंग्यू, डेंग्यू, डेंग्यू नो, डेंग्यू व्हायरल.
व्हायरल डिसीज आहे, डेंग्यू व्हायरस असतो. येस येस, अमिओबायसिस एंट अमिबा हिस्टोलायटिका. बर स्लिपिंग सिकनेस बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही कुठे शिकलं सांगा? येस ना, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये प्रोटोझोल बेसिकली सिल्किंग स्लिपिंग सिकनेस, ट्रिपेनोसोमा पॅलेडियम, राईट ना? हा तुमचा बेसिकली ऑर्गॅनिझम असणार आहे. एनी अदर एक्झाम्पल फॉर्म? हेल्मिन्स सांग मध्ये सांगा. हेल्मिन्स माहिती आहे तुम्हाला काय असतात? ओके, प्लॅटेल हेल्मिंथिस नाही मध्ये आपण घेते, ऍस्केल हेल्मिंथिस मध्ये. आणि ऍस्केल हेल्मिंथिस मध्ये तुम्हाला बेसिकली हेल्मिन्स म्हणजे वर्मच्या फॉर्म मध्ये काय असणार, तुम्हाला इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. हा, ऍस्कॅरिसिस. रिंग वर्म नाहीये, रॉंग आन्सर झालं. रिंग वर्म इज नॉट कॉस्ड बाय द वर्म, इट कॉस्ड बाय द फंगस. ओके, एलिफंटायसिस, दिस इज राईट आन्सर, राईट ना? सो दिस आर दी सम काय असणार आहे की आपण यांच्यामधले सगळे डिसीज आपण मेनली डिस्कस करणार आहोत, राईट ना? सो ते आपण बघूया कोणत्या डिसीजेस कसे बेसिकली कॉज करताना बघायला भेटणार, डिटेलमध्ये येणार आहेत. बट काही डिसीजेस जे असणार आहेत ते बाळांनो कसे आहेत की स्पेसिफिकली याच्यामध्ये नॉन इन्फेक्शियस असणार आहेत. येस, यावे एनी आयडिया कोणकोणते असणार आहेत नॉन इन्फेक्शियस डिसीज? अरे हा सगळा चॅप्टर कोणत्या बाळांनो माहिती आहे का? कम्युनिकेट क्वेश्चन आन्सरिंग वालाच आहे. त्याच्यामधलं काय आपल्याला थेरॉटिकली खूप सारं म्हणजे टेक्निक्स वगैरे अंडरस्टँड करून घ्यायचे, अशातला काय भाग नाही. येस, कॅन्सर कसा असणार तुमचा? हा, बट इथे एक वर्ड आला पाहिजे बाळांनो. इथं तुम्ही काय यूज करणार आहे बघा बघा. हा हा, येस येस, खूप सारे एक्झाम्पल आहे, त्याला तुम्ही बेस्ट एकदम काढून टाकणार आहात. याच्यामध्ये मेनली मेन्शन काय करून बघा की स्पेसिफिक जर डिस्कस करायचं म्हटलं तर इन्फेक्शन्स मध्ये काय असणार, मोस्टली काय असणार आहे, कॅन्सर बघा. मोस्ट ऑफ द, मोस्टली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, कॅन्सर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. मोस्टली कॅन्सर. आता याच्यामध्ये मेनली थिंग्स काय मला मेनली मेन्शन करायचं आहे, ऑलमोस्ट 80 टू काय असणार आहे, ऑलमोस्ट 85% जर घ्यायचं म्हटलं, राईट ना? तर इतके कॅन्सर तुमचे कसे असणार आहेत, नॉन इन्फेक्शियस आहेत. म्हणजे डेफिनेटली एक नाही तर कॅन्सर कसा बघायला भेटणार आहे, इन्फेक्शियस आहे त्यांना बघायला भेटणार आहेत, राईट ना? ओव्हरऑल जर मेनली मेन्शन करायचं 10 to 15% जर डिस्कस करायला गेलो ना मला, तर हे जे कॅन्सर बघायला भेटणार कसे असणार आहेत, इन्फेक्शियस असतात. आणि इन्फेक्शियस केसमध्ये बरं आपल्या बॉडीमध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट समजून घ्या, इच अँड एव्हरी सेलमध्ये एक जीन आहे, तिचं नाव आहे ऑन्कोजीन. कोणते असणार आहे, ऑन्कोजीन. आणि ऑन्कोजीन मेनली रिस्पॉन्सिबल कशासाठी की आपल्याला ऑन्को, ऑन्को वर्ड रिप्रेझेंट करतो सांगा, ऑन्कोलॉजी स्टडी ऑफ कॅन्सर ना, स्टडी ऑफ काय असणार आहे, कार्सिनोलॉजी स्टडी ऑफ कॅन्सरच आहे रे बाळांनो, राईट ना? कार्सिनोलॉजी और ऑन्कोलॉजी स्टडी ऑफ काय असणार आहे, कॅन्सर. तर या केसमध्ये तुमच्या बॉडीमध्ये इच अँड एव्हरी सेलच्या म्हणजे डीएनए मध्ये कोण प्रेझेंट आहे, तुमची ऑन्कोजीन प्रेझेंट आहे, ट्युमर सप्रेसिंग जीन प्रेझेंट असतात. आता ही जर का जीन कोणत्या एखाद्या कार्सिनोजेनिक कंपाऊंडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आले तर काय कॉज होणार आपल्याला, कॅन्सर. बट हा जो बेसिकली या जीनचं ऍक्टिव्हेशन कोणत्या कार्सिनोजेनिक कंपाऊंड मध्ये ऑलवेज होता अशातला भाग नाही. काही केसेसमध्ये बेसिकली व्हायरस रिस्पॉन्सिबल असणार आहेत. दॅट व्हायरस वी कॉल्ड इज ऑन्को व्हायरस. काय म्हणणार आहे, ऑन्को व्हायरस. सो त्या केसमध्ये जे कॅन्सर कॉज होणार कोणाच्या थ्रू होणार होताना बघायला भेटणार आहेत, व्हायरसच्या थ्रू होताना बघायला भेटणार. येस, सो फर्स्ट वन इज मोस्टली काय असणार, कॅन्सर बघायला, दिस इज राईट आन्सर. अनदर वन हा, डेंग्यू. नो, डेंग्यू ब्रेन ट्युमर. येस, तो कॅन्सरच्या केसमध्ये बघा, अजून एक गोष्ट सांगू देतो, ट्युमर अँड कॅन्सर आर नॉट द सेम कंडिशन. हा, डिफरंट डिफरंट थिंग्स आहेत. कमॉन, डायबिटीस, दिस इज ऑल्सो राईट आन्सर. देन नेक्स्ट वन हा, कार्डियक अरेस्ट. येस ना, तर या केसमध्ये समटाइम्स तुम्हाला बेसिकली हार्ट डिसीज एक बघायला भेटणार आहे बघा. कॅट, तुम्ही ऐकले का रे कॅट बद्दल? हा, तुम्ही क्वेश्चन मध्ये कधी कधी बेसिकली सीएडी हा वर्ड आला असणार आहे बघा. सीएडी मीन्स काय असणार आहे, येस 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 येस, दिस इज राईट आन्सर, करोनरी आर्टरी डिसीजेस. मला सांगा ह्याच्यासाठी काय तुम्हाला बेसिकली एखाद्या पॅथोजनची गरज आहे का रे, अशी पॅथोजनची गरज आहे का, नाहीये. एनी अदर हा, येस येस येस, दिस राईट आन्सर काय असणार आहे, ऑस्टिओपोरोसिस. पण मला सांगा याला मी कोणत्या कॅटेगरीमध्ये राखू, एक डिफिशियन्सी कॅटेगरी, राईट ना? ब्रेन डिफिशियन्सी कधी कधी होते बघा काय लोकांना. हा, अरे होते का ब्रेन डिफिशियन्सी, अरे अशातला भाग नाहीये. काय असणार आहे, मिनरल्स डिफिशियन्सी झाली, राईट ना? पण काय असणार मेनली मेन्शन करून घेतो बघा, इथं एक थर्ड कॅटेगरी मी मेनली मेन्शन करून घेतो, काय असणार आहे, डिफिशियन्सी. काय असणार आहे, डिफिशियन्सी झालेली. डिफिशियन्सी मध्ये काय असणार आहे, वन ऑफ द बेस्ट, कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली, काय होणार आहे, येस तुम्हाला याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस और इव्हन काय असणार तुम्हाला गौटी अर्थरायटिस जर काय थांबा त्याच्यामध्ये कसं इन्फ्लामेटरी डिसीज असणार आहेत, ते इन्फ्लामेटरी येणार आहेत. फर्दर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बघा, विटॅमिनची जर का डिफिशियन्सी झाली
हा, डिहायड्रेशन ही एक बेसिकली कंडिशन क्रिएट झालेली आहे. त्याला आपण पर्टिक्युलर डिसिजेस मेनली मेन्शन नाही करत आहेत. कंडिशन्स क्रिएट झालेले आहेत, राईट ना. याच्यामध्ये बघा व्हिटॅमिनची और इव्हन न्यूट्रिशनची डिफिशियन्सी झाली तर तुम्ही ऐकलं असेल बघा, क्वॉशॉर्कर, मरॅस्मस. अरे काय ऐकलं की नाही डिसिजेस? क्वॉशॉर्कर, मरॅस्मस आर द डिसिजेस ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी, राईट ना. इन जनरल मध्ये इंडियामध्ये खूप सारे असे काही लोक आहेत की ज्यांना बेसिकली आज पण त्यांच्या मुलांना काय देता येत नाही, प्रॉपर न्यूट्रिशनल फूड. तर त्यामुळे बेसिकली पोरांचं बघा असं बेली एकदम मोठं आहे त्यांना बघायला भेटणार आहे. कुठेतरी बेसिकली हात आणि पाय एकदम बारीक बारीक झालेलं बघायला भेटणार आहेत ना. डिफिशियन्सी बेसिकली काय असणार तुम्हाला डिसीज होताना बघायला भेटणार आहेत. अजून एक कॅटेगरी जर याच्यामध्ये मेनली मेन्शन करायची म्हटली तर काय म्हणते म्हणून माहिती का, डिजनरेटिव्ह. डिजनरेटिव्ह काय असणार आहे, डिसीजेस त्यांना बघायला भेटणार आहेत, राईट ना. डिजनरेटिव्ह होतात, डिजनरेट. रुमेटॉइड अर्थरायटिस मध्ये बघा आपलं जे स्पेसिफिकली कार्टिलेज डिजनरेट व्हायला लागले, त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑसिफिकेशन होत आहे. म्हणजे डिसीज असणार कसे, डिजेनरेटिव्ह डिसीज येणार आहेत. सो या सगळ्या कॅटेगरीमध्ये मला सांगा की कुठेतरी पर्टिक्युलरली आपण एखाद्या पॅथोजनचं डिस्कशन करतोय का? नाहीये. सो दीज आर दी सम नॉन इन्फेक्शियस काय असणारे डिसीजेस तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहेत. अंडरस्टँड होते? क्लॅरिटी होते? एनसायटीने काय केलं बाळांनो बघा, तुम्ही जर का याच्यामध्ये बघत असाल तर इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये या सगळ्या गोष्टीने इथे काय केलंय की इन शॉर्ट एका पॅराग्राफ मध्ये काय केलं की बाळांनो इथे इंट्रोड्यूस करून टाकलेलं आहे. क्लिअर होते? इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज कसे असणार आहेत. सो या कॅटेगरीज काय करा की थोडंसं व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या, नक्कीच तुम्हाला काय होईल की याच्यामध्ये थोडीशी मदत होताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होते? समस्या याच्यामध्ये काय दिले ते? येस. सो हे पॉइंट्स काय करा की व्यवस्थित मेनली ध्यानात ठेवून घ्या. काय बघा, जर का एनसाठी मध्ये नसेल तर तुम्ही मेनली मेन्शन करून घेऊ शकता, माहित असायला पाहिजे ते. कॅन्सरमध्ये मी तुम्हाला कॅन्सरचं एक नाव सांगितलं की जो कॅन्सर बाय द कॉज बाय द काय असणार आहे, व्हायरस. व्हायरसचं नाव काय? ऑन्को व्हायरस. काय करायचं की त्याच्यामध्ये ऑन्को व्हायरस बेसिकली तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता एनसीटीने काय केलं बाळांनो माहितीये का, की तुम्हाला ओव्हरऑल जर डिस्कस करायला गेलो तर आपला जो थीम दिलाय तो कसा दिलाय बघा. सुरुवातीला तुम्हाला डिसीजेस बद्दल मेनली मेन्शन करून दिलेत, राईट ना. एनसीटीने सुरुवातीला काही कॉमन डिसीजेस इन्क्लूड करून टाकलेले आहेत, राईट ना. बट देन त्यानंतर काय केलंय की मध्येच इम्युनिटीचा टॉपिक टाकलाय बघा एनसीटीने. फर्दर परत काय केलं, इम्युनिटी कव्हर करून टाकली. देन त्यानंतर पुन्हा मेजर डिसीजेस देऊन टाकलेले आहेत. मेजर डिसीजेस मध्ये दोन डिसीजला बेसिकली हायलाइट केलेलं आहे. फर्स्ट वन इज एड्स, सेकंड वन इज कॅन्सर. देन त्यानंतर काय असणार तुमचा एक ड्रग्स अँड अल्कोहोल और बेसिकली काय असणार आहे अडोलेसन्सचा एक टॉपिक मेनली मेन्शन करून टाकलेला आहे, राईट ना. सो हा कंटेंट मेनली इन्क्लूड करून दिलाय. आपण अर्लियर स्टेज मध्ये काय स्टडी करणार आहे मला माहितीये का, की आपल्या इम्युनिटी बद्दल, राईट ना. इम्युनिटी बद्दल स्टडी करूया. इम्युनिटीच्या अंडर जे काही टॉपिक तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेत, इनंट इम्युनिटी, देन अक्वायर्ड इम्युनिटी, देन तुम्हाला त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन, राईट ना, इम्युनायझेशन, देन ॲटो इम्युन डिसऑर्डर दिलेत काय असं वर्ड्स, राईट ना. येस, ऍलर्जी तुम्हाला एक टॉपिक मेनली मेन्शन करून दिले, राईट ना. सो ऍक्टिव्ह आणि काय असणार आहे पॅसिव्ह इम्युनिटी, हे जे वर्ड्स दिलेत ना, हे टॉपिक जे दिलेत त्यांच्याबद्दल आपण बेसिकली डिस्कस पहिल्यांदा करूया. आणि आफ्टर दॅन परत काय करायचं माहिती आहे का, आपल्याला जे डिसिजेस असणार आहे ज्याच्यामध्ये एनसीआरटी स्ट्रेट फॉरवर्ड येणार आहे, फुल्ली स्ट्रेट फॉरवर्ड काय असणार आहे एनसीआरटी असणार आहे. सो त्या पर्स्पेक्टिव्ह आपण काय करणार की त्यांना मेनली स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये पहिला जो टॉपिक येणार आहे काय असणार आहे, इम्युनिटी. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ काय असणार आहे इम्युनिटी. इम्युनिटी सांगा काय समजतं तुम्हाला इम्युनिटी म्हटलं की. हा, काय डिफाईन काय करता तुम्ही? हा, रेजिस्ट करायचं ऍबिलिटी टू पॅथोजन, अँटीजन्स, डिसीज, ऑर्गॅनिझम. बघा, इम्युनिटीला एक सिंपल वर्ड्स मध्ये जर डिफाईन करायला गेलो, वेन एव्हर अँटीजन और काय असणार पॅथोजेनिक सबस्टन्स एंटर्स इन अवर काय असणार आहे बॉडी, दॅट टाइम बॉडी रिस्पॉन्ड, राईट ना. बॉडी काय करते, रिस्पॉन्स देते इन द फॉर्म ऑफ काय असणार आहे इम्युन रिस्पॉन्स तुम्हाला जो दिला जाणार आहे. तीच एक बेसिकली आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे इम्युन सिस्टम मेनली इन्क्लूड करून घेतोय. आता इम्युनिटी जी मेनली मेन्शन करून दिले एनसीआयटीनं दोन टाईपच्या मेनली दिलेले आहेत. सुरुवातीला काय दिले बघा याच्यामध्ये, इनंट इम्युनिटी बेसिकली असं काय वर्ड दिला असणार तुम्हाला, इनंट काय असणार आहे इम्युनिटी. आणि सेकंड थिंग जो बेसिकली वर्ड दिला तो काय असणार आहे अक्वायर्ड इम्युनिटी. अरे सॉर नो, अक्वायर्ड इम्युनिटी. आणि देन त्यानंतर ना तुम्ही जर का एनसीटी मध्ये बघितलं तर त्याचं एनसीटीच्या अंडर एक पॉईंट मेनली मेन्शन करून दिला, इनंट इम्युनिटीला एक वर्ड दिला काय असणार आहे बाय बर्थ, राईट ना.
बट ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस करायला गेलो ना मुलांनो, तर इनंट इम्युनिटीला आपण बाय बर्थ कन्सिडर करण्यापेक्षा पॅथोजन स्पेसिफिक आणि पॅथोजन नॉन स्पेसिफिकच्या कन्सर्न मध्ये घेणं गरजेचं आहे जास्त. का कसं असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करून टाकन. बट अर्लियर स्टेजमध्ये जर डिस्कस करायचं तर इनंट इम्युनिटी आणि काय असणार आहे अक्वायर्ड इम्युनिटी यांचं पहिल्यांदा मिनिंग समजून घ्या. इनंट इम्युनिटीचं मिनिंग काय असणार आहे? सिंपल साधी गोष्ट आहे. आपल्याला आपल्या जन्मापासूनच जी इम्युनिटी भेटते, मिनिंग समजते मी काय म्हणतो ते? जन्मापासूनच जी इम्युनिटी भेटते त्या इम्युनिटीला आपण काय म्हणतो? इनंट इम्युनिटी. ओके ना? आणि जी इम्युनिटी आफ्टर दी बर्थ आफ्टर दी बर्थ आपल्या बॉडीमध्ये जी जनरेट होते तिला काय म्हणतो आपण? अक्वायर्ड इम्युनिटी. काय म्हणणार आहे? अक्वायर्ड इम्युनिटी. ही कंडिशन याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेली आहे. बट याला असं म्हणण्यापेक्षा महत्वाचा वर्ड आपण काय यूज करायला पाहिजे? पॅथोजन स्पेसिफिक अँड पॅथोजन नॉन स्पेसिफिक. राईट ना? सो इनंट इम्युनिटीला मी पहिल्यांदा जे स्पेसिफिक वर्ड यूज करतोय इज नथिंग बट काय असणार आहे? पॅथोजन पॅथोजन नॉन स्पेसिफिक. कसे असणार आहे? पॅथोजन नॉन स्पेसिफिक. का बरं याला मी पॅथोजन नॉन स्पेसिफिक म्हणतोय? बघा जस्ट इमेजिन करा, जेव्हा आपला बर्थ झालेला आहे आपल्या बरोबर स्किन बाय बर्थ आपल्या बरोबर आहे. अरे सर नो. देन त्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर डब्ल्यूबीसी बाय बर्थ आहेत. राईट. देन त्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काही डब्ल्यूबीसी मधले स्पेशली सेल आपण घेतो. मॅक्रोफाज, न्यूट्रोफिल्स बाय बर्थ आपल्या बरोबर आहेत. राईट ना? देन त्यानंतर मला काय म्हणायचंय की आपल्या बॉडीमध्ये लायसोझाईम एन्झाईमचे बघायला भेटणार आहेत. बाय बर्थ येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना? देन त्यानंतर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये जो म्युकसल लाइनिंग असणार, जस्ट लाईक आपले बेसिकली जर इंटरनल लाइनिंग जीआय ट्रॅक जर घ्यायची म्हटली, राईट ना, त्याच्यामध्ये म्युकस बाय बर्थ येताना बघायला भेटणार आहे. आता माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे. इमॅजिन करूया आपण स्किन फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल इनंट इम्युनिटीच्या मध्ये देऊन टाकले. स्किन असेल, म्युकस असेल, सेल्स असणार आहेत. ह्या सगळ्या बेसिकली इनंट इम्युनिटीचे फॅक्टर्स आहेत की जे बाय बर्थ मदर करून आपल्याला बेसिकली भेटताना बघायला भेटणार आहेत. आता या केसमध्ये समजा मी जर का इथं पर्टिक्युलरली एक बॅक्टेरिया घेतला, राईट ना, फॉर एक्झाम्पल आपण इथं पॅथोजन इथं मेनली मेन्शन करून घेतलेत ना, त्यांच्याबद्दल डिस्कस करूया. एक बॅक्टेरिया घेतला, टायफॉइड घेतला, तर टायफॉइड माझ्या स्किनच्या डायरेक्टली एंटर करू शकतो का? अरे करू शकतो का? नाही करू शकत आहे. सेकंड थिंग, काय घेतला? व्हायरस घेतला, एचआयव्ही घेतला, डायरेक्ट स्किनच्या आत जाऊ शकतो का? राईट ना? एखादा पर्सन आपण डिस्कस केलेलं, जो पर्सन कसा आहे की पर्टिक्युलर एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, त्याच्या हातात हात तुम्ही दिला तर त्याचा एचआयव्ही तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतो का रे? नाही करत आहे. राईट ना? देन त्यानंतर काय दिलंय? प्रोटोझोआ. प्रोटोझोल मध्ये आपण एक्झाम्पल काय घेतला? समजा याच्यामध्ये अमिबा घेतला, अँड अमिबा हिस्टोलॅटिका घेतला, जो अमिबासिस नावाचा डिसीज कॉज करणार आहे. आता त्याच्या एखाद्या पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो तो पण डायरेक्टली एंटर करू शकत नाही. हेल्मिन्स मध्ये काय घेतला आपण? एस फिलारियल वर्म घेतला. हत्ती रोग आपल्याला डायरेक्टली होणार नाही. हत्ती रोग माहितीये की नाही? एलिफंटायसिस, फिलारियासिस, राईट ना? हे जे डिसीज असणार डायरेक्टली आपल्याला कॉज होऊ शकत नाहीत. इव्हन एक्झाम्पल घेतलं फंजायचं. फंजायचं बेस्ट एक्झाम्पल इन्फेक्शन कॉज करण्यासाठी. रिंग वर्म हे बेसिकली डिसीजचं नाव झालेलं आहे बाळांनो. राईट ना? ट्रायकोफायटॉन, राईट ना? इपिडर्मोफायटॉन, असे काही नावं दिलीत का बाळांनो? रिंग वर्मचा जो बेसिकली दिला ना, 3 टाईपच्या बेसिकली तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलेल्या आहेत. हा, भेटतात का नाहीत? फंगस मध्ये 3 टाईपचे बेसिकली नावं तुम्हाला देऊन टाकलेले आहेत. एनसाठी जर वाचले तर तुम्हाला आरामात त्याच्यामध्ये काय होईल की भेटताना बघायला भेटणार आहेत. ट्रायकोफायटॉन, इपिडर्मोफायटॉन और मायक्रोस्पोरम. ह्या जेनरा, ह्या जेनेस काय केलेत की तुम्हाला 3 टाईपच्या मेनली मेन्शन करून दिलेत. आता जर का डायरेक्ट जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बघा डायरेक्ट इन्फेक्शन आपल्याला होत नाहीये. म्हणजे या केसमध्ये जी काय बेसिकली स्किन माझी असणार आहे ती पॅथोजन स्पेसिफिक आहे का रे? हा, पॅथोजन स्पेसिफिक आहे का? नाही ना, पॅथोजन स्पेसिफिक नाहीये. ती पर्टिक्युलर जर का ह्याच्यामध्ये कोणताही पॅथोजन जर आला तर सगळ्या पॅथोजनच्या अगेन्स्ट काय असणार? वर करताना बघायला भेटणार आहे. असं नाही की व्हायरस आला, राईट ना, तर माझा बेसिकली सगळ्यात मोठा दुश्मन आहे, त्याला मी मारणार. राईट ना? आणि बेसिकली कोणाला? बॅक्टेरियाला माझ्या लय आवडीचा आहे बाबा. राईट ना? सगळ्यात बेस्ट आहे, चला त्याला बेसिकली काय केलं? क्रोळत बसलेला असं त्याला काय खांद्यावर हात टाकला आणि चल बाबा फिरत जाऊया. नाही, असं नाही होणार आहे. पॅथोजन कोणताही असू दे, बॅक्टेरियाला कोणताही आला तर त्याच्या अगेन्स्ट वर्क करण्याचं काम कोणाचं असणार आहे? आपल्या ह्या इनंट इम्युनिटीचं होताना बघायला भेटणार. दॅट्स वाय वी कॉल्ड एज अ पॅथोजन नॉन स्पेसिफिक. त्याच्या अगेन्स्ट अक्वर्ड इम्युनिटी कशी असणार आहे? पॅथोजन स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे. हे कशी असणार आहे? पॅथोजन स्पेसिफिक. पॅथोजन स्पेसिफिक बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी इथे? हा टॉपिक बेसिकली माहित असू द्यात. पहिल्यांदा काय बघितलं आपण? पॅथोजन नॉन स्पेसिफिक, पॅथोजन स्पेसिफिक, राईट ना? आता या केसमध्ये जर मेनली मेन्शन करायची म्हटले तर इनंट इम्युनिटी मध्ये
तुम्हाला अजून काय बेसिकली वर्ड्स यूज केले दिले बघा यासाठी बघताय तुम्ही. इम्युनिटीचा टॉपिक फक्त आता तुम्हाला बेसिकली चालू करायचा आहे, बाकी वेगळं काही तुम्हाला वेगळं करायची गरज नाहीये. नॉन स्पेसिफिक मेनली वर्ड दिला ना, हा बेसिकली खूप जास्त मॅटर करतोय, राईट ना. ही जी बेसिकली असणार आहे, हिला मेनली मेन्शन करायला गेलो तर कोणती असणार आहे माझी? बाय बर्थ येणार आहे, बाय बर्थ असणार आहे. मग मला सांगा ही वाली कशी झाली म्हणजे आफ्टर बर्थ, और काय असणार आहे? अडॅप्टिव्ह इम्युनिटी, राईट ना. ही कशी असणार आहे? अडॅप्टिव्ह, कारण की बॉडीमध्ये अडॅप्ट केली जाते, बाहेरून घेताना बघायला भेटणार आहे. ही काय असणार आहे? बिफोर दी बेसिकली येणार आहे, बिफोर दी पॅथोजन असणार आहे. ही आफ्टर दी पॅथोजन येताना बघायला भेटणार. ही काय असणार आहे? येस, ड्युरिंग बर्थ मेनली मेन्शन करतो, ड्युरिंग बर्थ. एक मिनिट, ऍक्वर्ड इम्युनिटी ना, आफ्टर दी बर्थ और काय असणार? ड्युरिंग द बर्थ बेसिकली बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे, और आफ्टर दी बर्थ पण मेनली मेन्शन करू शकतो आपण इथं. ही काय झाली? बाय बर्थ असणार आहे, आपल्या बरोबर येताना बघायला भेटणार आहे. बट काय असणार आहे? आफ्टर दी बर्थ. और ड्युरिंग बर्थ मी का वर्ड बेसिकली युज करतोय तुम्ही समजून घ्या. ज्यावेळी बर्थ झाल्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये ही एंटर करताना बघायला भेटणार आहेत. या प्रॉपर्टीज मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. फर्दर डिस्कस करायचं म्हटलं तर इम्युनिटी जे प्रॉपर्टी आहे ना बाळांनो, ना की फक्त बेसिकली एक ह्युमनचं किंवा अॅनिमलचं प्रॉपर्टी आहे. इट्स अन कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ काय असणार आहे? प्लांट्स. बोथ काय असणार आहे? प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये बेसिकली बघायला भेटणार आहे. बोथ प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये मेनली मेन्शन करू शकतो. बोथ प्लांट अँड काय असणार आहे? अॅनिमल्स. आता हा पॉइंट बेसिकली मी तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेला. हा, प्लांट मध्ये कसे असणार सांगा, काय बनणार आहे सांगा. प्लांट मध्ये तुम्ही इन्फेक्शन कधी बघितलं का रे? प्लांट मध्ये कॅन्सर होतो की नाही? प्लांट मध्ये ट्युमर होतो का नाही मला सांगा. कधी ऐकले का प्लांट मध्ये ट्युमर झालेलं आहे, कॅन्सर झालेलं आहे? बरं, आय डोंट नो तुम्ही कधी ऑब्झर्व केले की नाही. समटाइम्स काही व्हेजिटेबल जे असतात ना, जस्ट लाईक बेसिकली एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही साग नावाची बेसिकली भाजी खूप फेमस आहे माहिती का. गंडे कधी कधी असे वरती येताना बघायला भेटतात, त्याच्या स्किन वरती आहे ना असे जरा एकदम तुम्हाला फोड आल्यासारखे दिसतात. ठीक आहे, एक्झाम्पल तुम्ही बघितले नाही त्यामुळे तुम्हाला बरं. क्राऊन गॉल डिसीज असं काय बेसिकली तुम्ही बघितलं? हे हे बघा, इन जनरल मध्ये काय होतं बाळांनो, हे बघा हा येणारा टॉपिक टॉपिक कधी तुम्ही मला सांगतो. आय थिंक नाही तिथं नाही. तुमचा बेसिकली अॅनिमल नाही, बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही बेसिकली एक डिसीज बेसिकली आहे बघा, तुम्हाला सांगून देतो. एका ऑर्गॅनिझमचं नाव सांगतो बघा. अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्स नावाचा बेसिकली एक बॅक्टेरिया. बघा, इथून आता हे नाव ऐकायला लागले की डोकं फिरायला लागलंय ना. बट 12th मधले हेच कंटेंट जास्त मॅटर करणार. कोणतं असणार आहे? अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्स. आता अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफिसियम जो ट्युमिफिसियन्स नावाचा बेसिकली जो बॅक्टेरिया मेनली मेन्शन करेल, याच्यामध्ये एक प्रॉपर्टी काय असणार आहे? ट्युमर फॉर्म करण्यासाठी. काय असणार आहे? ट्युमर फॉर्म करण्यासाठी. आता ट्युमर फॉर्म करणारा जो बॅक्टेरिया असणार आहे, जोपर्यंत त्या प्लांटच्या बॉडीमध्ये एंटर करणार नाही तोपर्यंत तरी इन्फेक्शन कॉज होणार नाही, राईट ना. बट इन जनरल मध्ये समजून घ्या, प्लांट मध्ये तुम्ही एखादा जर का प्लांट असेल, राईट ना, ह्या प्लांट मध्ये जर का एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर याचे रूट जर का आपण डिस्कस केले, इथं जी काय हा बेसिकली आउटर मोस्ट पार्ट असणार, कोण असणार आहे? बार्क. अंडरस्टँड होते? ही बार्क मला सांगा, ती त्याच्यावरती कधी आले रे? फ्रुट्स आफ्टर दी बेसिकली काय असणार आहे? प्रॉपर त्याची ग्रोथ झाल्यानंतर, फ्लावर्स प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर आपण डिस्कस करू शकतो. बट मला सांगा, ही जी स्किनची अप्पर मोस्ट लेअर येताना बघायला भेटणार, ती कधीपासून आहे? बाय बर्थ आहे, बरोबर ना. कशी असणार आहे? बाय बर्थ येताना बघायला भेटणार आहे. मग मला सांगा, जशी आपल्यामध्ये स्किन बाय बर्थ आहे, तसंच प्लांट मध्ये पण अप्पर स्किन जी असणार ती कशी आहे? बाय बर्थ आहे, तरी कशी झाली? इनंट इम्युनिटीचा बेसिकली टॉपिक येताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होते का तुम्हाला? काय मेनली मेन्शन करून घेतोय. सो इनंट इम्युनिटी पहिल्यांदा बेसिकली जर घ्यायची म्हटली तर कोणामध्ये असणार आहे? बोथ प्लांट मध्ये आणि अॅनिमल्स मध्ये. बट अडॅप्टिव्ह जर का मेनली मेन्शन करायची म्हटली तर ही स्पेसिफिक लेवलला जर आपण डिस्कस करायचं म्हटलं तर ही अॅनिमल्स मध्ये एस्पेशली बेसिकली आपण काय करणार डिस्कस करणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही समजू शकता. बघा, इन जनरल मध्ये आपण ज्यावेळी अडॅप्टिव्ह इम्युनिटी डिस्कस करून घेतो किंवा अक्वायर्ड इम्युनिटी आपण डिस्कस करतो, तो कधी येणार आहे? इम्युनायझेशन झाल्यानंतर. फॉर एक्झाम्पल देऊन टाकतो बघा, एखाद्या पर्सनला जर का डायबिटीज नाही म्हणता येणार, आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया, टायफॉइड घ्या, मलेरिया घ्या, डेंग्यू घ्या. तर या केसमध्ये मला सांगा, त्या पर्सनच्या बॉडीमध्ये आपण काय करतो? अँटीबायोटिक्स ऍड करतो, राईट ना. अँटीबॉडी काय करतोय? ऍड करतोय. म्हणजे ती त्याच्या बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार इम्युनिटी ही बेसिकली बाय बर्थ नाहीत. अँटीबायोटिक्स थोडी ना बाय बर्थ घेऊन येणार आहे लेकरू, ते कधी येणार आहे? आफ्टर ते बेसिकली बर्थ त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. सो, आणि या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगा, एखाद्या पर्सनला जर का टायफॉइड झालं असेल आणि त्याला जर का तुम्ही इंजेक्शन
कोणाचं दिलं किंवा बेसिकली अँटीबायोटिक मलेरियाचं दिलं तर तो पर्सन पूर्णपणे रिकवर होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे मला सांगा, इथं जी बेसिकली अक्वायर्ड इम्युनिटी असणार आहे, जो पर्सन बॉडीमध्ये घेणार आहे, ती इम्युनिटी ऑलवेज कशी असणार आहे? स्पेसिफिक, पॅथोजन स्पेसिफिक और पॅथोजन नॉन स्पेसिफिक. अंडरस्टँड होतंय? ही कशी झाली? पॅथोजन स्पेसिफिक लेवलला इथं इथं काय असणार आहे? मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. ह्या प्रॉपर्टी आपण यांच्यामध्ये काय करू शकतो की मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. बरं, देन त्यानंतर ना काही स्पेसिफिकली काय असणार आहेत की ह्या अक्वायर्ड इम्युनिटी आणि इनर इम्युनिटी जर मेनली मेन्शन करायचे म्हणजे म्हटलं ना, तर याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स येताना बघायला भेटणार. ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. बघा एनसाइडने बेसिकली तुम्हाला एक वर्ड दिला असणार आहे. थोडंसं बेसिकली पेजेस चेंजेस करा. त्याच्यामध्ये अक्वायर्ड, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटीचा बेसिकली ते काही एक्झाम्पल दिले का बघा. दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे इनंट आणि अक्वायर्ड मध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटीचं मिनिंग आणि पॅसिव्ह इम्युनिटीचं मिनिंग जर घ्यायचं म्हटलं ना, तर खूप स्पेसिफिक काय असणार की कन्सर्न मध्ये आपण डिस्कस करून घेऊ शकतो. जस्ट लाईक ऍक्टिव्ह इम्युनिटी ही अशी इम्युनिटी असणार की जी कशी असणार आहे, लॉंग लास्टिंग येताना बघायला भेटणार आहे. आणि पॅसिव्ह इम्युनिटी कशी असणार आहे तुमच्या याच्यामध्ये, शॉर्ट टाइम साठी बेसिकली काय असणार आहे, इन जनरल मध्ये आपण बेसिकली डिस्कस करून घेऊ शकतो. राईट ना. सो या फॉर्म मध्ये काय असणार आहे की बेसिकली थोडीशी माहिती असू द्यात. ओके, याच्यामध्ये अक्वायर्ड, ऍक्टिव्ह आणि काय असणार आहे, अक्वायर्ड, पॅसिव्ह, हे सगळे वर्ड्स येणार आहेत. आता इन जनरल मध्ये एनसीईआरटीने काय केलं माहितीये का, की ह्याचा सेपरेट टॉपिक दिलेला आहे. राईट ना. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इम्युनायझेशन और फर्दर काय असणार आहे, वॅक्सिनेशन, हे काही एक्झाम्पल इन्क्लूड करून टाकलेले आहेत. बट ते आपण नंतर डिस्कस करून घेऊया. बट याच्यामध्ये काय अजून टॉपिक इथं कव्हर करून घेऊ शकतो. इनंट इम्युनिटी बरोबर अकॉर्ड इम्युनिटी मध्ये घेतलं तर ही जी काय स्पेसिफिकली इम्युनिटी बघायला भेटणार आहे, ही एस्पेशली जर मेनली मेन्शन करायची म्हटलं तर कोणाची प्रॉपर्टी असणार आहे, सम. याच्यामध्ये काय असणार आहे, इस अँड प्रॉपर्टी ओनली इन काय असणार आहे, बेसिकली मेनली मेन्शन करतो वर्टेब्रेट्स मध्ये. वर्टेब्रेट्स मध्ये बेसिकली काय असणार आहे, ही तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे. बरं, सिंपल फॉर्म मध्ये इनंट इम्युनिटी मला सांगा, पॅथोजनच्या एक्सपोजरच्या अगोदर का पॅथोजनच्या एक्सपोजर नंतर नाही रे? राईट ना. सो प्रेझेंट बिफोर द काय असणार आहे, एक्सपोजर ऑफ पॅथोजन, असं मेनली मेन्शन करू शकतो. ही कधी असणार आहे, आफ्टर दी बेसिकली काय असणार आहे बघा. बॉडीमध्ये जसं स्पेसिफिकली व्हायरस एंटर करणार आहे, बॅक्टेरिया एंटर करणार आहे, तर इमिजिएटली त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय प्रोड्यूस करणार आहे, अँटीबॉडीज प्रोड्यूस करताना बघायला भेटणार आहेत. अरे अंडरस्टँड होते का? तरी प्रॉपर्टी आपण इथं मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. बघा, इन जनरल मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर हा एक डिफरन्स आपण इथं मेनली डिस्कस करू शकतो. काय असणार आहे, प्रेझेंट बिफोर दी काय असणार आहे, बिफोर दी येस एक्सपोजर ऑफ पॅथोजन. राईट ना. आणि हे कधी असणार आहे, प्रेझेंट, येस प्रेझेंट आफ्टर दी एक्सपोजर ऑफ पॅथोजन. राईट ना. ह्या प्रॉपर्टी एस्पेशली काय असायला पाहिजेत की तुम्हाला माहित असणं गरजेच्या आहेत. ठीक आहे ना. बेसिक बेसिक लेवल आहे, प्रॉपर्टी आपण डिस्कस करू शकतो. येस. हम्म. कोणती? हे बघा, बॉडी ज्यावेळी बेसिकली काय करते माहिती का, स्वतःहून जर का पर्टिक्युलर काही, हे बघा दोन्ही केस मध्ये येस, दोन्ही पण कशा असणार तुमच्या अकॉर्डिंग इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय समजतंय का तुम्हाला, बॉडीमध्ये ज्यावेळी पॅथोजन एंटर करणार तर त्याच्या अगेन्स्ट बॉडी काय करते, की स्पेसिफिकली एखादा अँटीबॉडी बनवते. म्हणजे डेफिनेटली ती कशी झाली, अक्वायर्ड झालेलीच आहे. ती पण कशी असणार आहे, अक्वायर्डच असणार आहे. आणि समजा इथं जर का अँटीबॉडी माझ्या कमी पडल्या, इन्फेक्शन माझं ओव्हरकम होत नसेल, तरी डेफिनेटली त्या केसमध्ये पण अजून कंडिशन कशी असणार आहे, की पर्टिक्युलरली तुम्ही आता बाहेरून काहीतरी इम्युनिटी घेताना बघायला भेटणार आहे. तर ती कशी झाली, अक्वायर्डच झाली. कारण की ही बाय तुम्ही सोबतीने तर घेऊन आलेले नाहीयेत. ती कशी असणार आहेत, बेसिकली बाहेरून येताना बघायला भेटणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर इनंट इम्युनिटीमध्ये तुम्हाला काही बेसिकली सेल्युलर डिफेन्स और सेल तुम्हाला यांच्यामध्ये मदत करताना बघायला भेटणार आहेत. फॉर एक्झाम्पल मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इथं इनंट इम्युनिटी बाय बर्थ तुमच्याकडे काही एक्झाम्पल बेसिकली सेलच्या आपण इथे डिस्कस करून घेतोय. फॉर एक्झाम्पल इथं काय असणार आहे, मॅक्रोफाज. मॅक्रोफाज येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे, न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल्स येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. न्यूट्रोफिल. और इव्हन यांच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर एनके सेल्स, नॅचरल किलर सेल्स. ह्यांना काय करायचं मेनली माहित असून देत. ह्या इम्पॉर्टंट 3 सेल तुमच्या बॉडीमध्ये काय असणार आहे बाळांनो, एस्पेशली काय असणार आहे, फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार. फर्स्ट वन इज व्हॉट, काय असणार आहे, मॅक्रोफाज. सेकंड काय असणार आहे, न्यूट्रोफिल. फर्दर काय असणार तुम्हाला याच्यामध्ये, एनके सेल्स. राईट. बट सायमल्टेनियसली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बॉडीमध्ये काही लिम्फोसाइट्स ज्या असणार आहेत त्या तुम्हाला फंक्शन कुठं परफॉर्म करून देताना बघायला भेटणार आहेत, येस तुमच्या अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये. आणि लिम्फोसाइटच्या बेसिकली आपण 2 टाईप बघतो. कोणते असणार आहेत, येस एक्झाम्पल जस्ट लाईक असणार आहे,
टी लिम्फोसाइट्स आणि काय असणार आहे याच्यामध्ये बी लिम्फोसाइट्स. दिस आर द एक्झाम्पल ऑफ काय असणार आहे बेसिकली अडॅप्टिव्ह एस और काय असणार आहे अक्वायर्ड इम्युनिटीची आपण इथे मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. क्लिअर होतंय. आता या इनंट इम्युनिटीमध्ये आणि बेसिकली काय असणार आहे की तुमच्या अक्वायर्ड इम्युनिटी पुन्हा याचे बेसिकली दोन टाईप पडताना बघायला भेटणार आहे. एक काय असते इनंट मध्ये येस पॅसिव्ह इनंट इम्युनिटी और काय असणार आहे याच्यामध्ये अक्वायर्ड इम्युनिटीचे बेसिकली आपण दोन डिस्कस करून घेऊया ते जास्त मॅटर करणार आहेत आपल्यासाठी. बघा इन जनरल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की जी इम्युनिटी बाय बर्थ तुमच्या बरोबर आहे ती इनंट इम्युनिटी झाली आणि जी इम्युनिटी आफ्टर दी बर्थ तुमच्या बॉडीमध्ये बेसिकली रिसीव्ह केली जाणार आहे अडॅप्ट केली जाणार आहे ती कशी असणार आहे आपल्या बॉडीमध्ये अक्वायर्ड असणार राईट ना. सो याच्यामध्ये इन्फेक्शन जे असणार आहे ते इन्फेक्शन बेसिकली किंवा ओव्हरऑल जर का डिस्कस करायचं म्हटलं तर राईट ना याच्यामध्ये अक्वायर्ड मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हच्या केसमध्ये जर घेतलं तर पॅसिव्ह अशी इम्युनिटी असते येस ना. पॅसिव्ह अशी इम्युनिटी बघायला भेटणार की जी शॉर्ट टाइम साठी येणार आहे ऍक्टिव्ह कशी असणार आहे लॉंग टाइम साठी बेसिकली आपण इथे घेऊ शकतो राईट ना. तर या अक्वायर्ड इम्युनिटीचे दोन्ही टाईप आहेत त्यांना बघायला भेटणार. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर समजून घ्या अक्वायर्ड इम्युनिटी इज वर्क ऑन द मेमरी. मेमरीच्या बेसवरती सगळं काम चालू असताना बघायला भेटणार आहे. महत्वाचा बेसिकली काय असणार तिथं कन्सर्न मेनली आपण डिस्कस करून घेऊ शकतो. बट सुरुवातीला मी बेसिकली काय करतो माहितीये का अक्वायर्ड इम्युनिटीला दोन पार्ट मध्ये मेनली मेन्शन करून घेतो. काय असणार आहे बघा दोन पार्ट कोणकोणते असणार आहेत मेनली मेन्शन करून घेतो बघा. अक्वायर्ड अक्वायर्ड इम्युनिटी जे असणार आहे कोणकोणते असणार आहेत. फर्स्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी आणि सेकंड थिंग काय असणार आहे पॅसिव्ह. ओके पॅसिव्ह इम्युनिटी येताना बघायला भेटणार आहे. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ काय असणार आहे ऍक्टिव्ह लॉंग टर्म साठी येताना बघायला भेटणार आहे. फॉर्म्ड बाय द काय असणार आहे नॅचरली बॉडीमध्ये कशी असणार आहे नॅचरली बेसिकली प्रोड्यूस केली जाणार आहे किंवा नॅचरली बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे लॉंग लास्टिंग याचं मेकॅनिझम असणार आहे. कशी असणार आहे ह्याच्यामध्ये येस फॉर्म बाय द काय असणार आहे बाय द नॅचरली नॅचरली बेसिकली फॉर्म होताना बघायला भेटणार आहे अँड फॉर लॉंग टाइम वर्क फॉर लॉंग टाइम. आता त्याच्या बरोबर अपोजिट काय असणार आहे पॅसिव्ह इम्युनिटी राईट ना. हे कशी केली जाणार आहे फॉर्म्ड बाय द आर्टिफिशियली अँड वर्क फॉर शॉर्ट टाइम. अंडरस्टँड होतं याच्यामध्ये काय असणार आहे येस हा त्याचे डिफरन्सेस बेसिकली माहित असू द्यात. येस काय मी लिमिशन करू शकतो फॉर्म बाय आर्टिफिशियली येस अँड वर्क येस फॉर शॉर्ट टाइम. आता एक्झाम्पल काय देतो क्लॅरिटी होऊन जाईल. मला सांगा तुमच्या बॉडीमध्ये जनरली जी स्पेसिफिक काय आपण मेनली मेन्शन करतो येस बॉडीमध्ये मला मेनली इन्क्लूड करून द्यायचे आहेत. ऍक्टिव्ह इम्युनिटीमध्ये तुम्ही बेसिकली जर का नॅचरल राईट ना ऍक्टिव्ह इम्युनिटीचे पुन्हा दोन टाईप असतात राईट ना. नॅचरल पण असतात आणि आर्टिफिशियल पण येणार आहेत की ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये काय असणार आहे ती पर्टिक्युलर बॉडीमध्ये तुम्ही बनवलेले नाहीयेत राईट ना. तुम्ही बनवलेले नाहीयेत ते कुठून तरी बेसिकली काय असणार आहे एक सॉरी याच्यामध्ये कसं असणार तुम्ही स्वतः बनवताना बघायला भेटणार आहेत कशामध्ये की स्पेसिफिकली ऍक्टिव्ह मध्ये कुणीतरी नॅचरली बनवलेले आहेत आणि कुठून तरी आर्टिफिशियली बनताना बघायला भेटणार आहेत. सो जे दोन टाईप पहिल्यांदा आपण डिस्कस करूया नॅचरल काय असणार आहे आर्टिफिशियल म्हणून बघा काय असणार आहेत ऍक्टिव्ह मध्ये दोन आलेत एक असणार आहे नॅचरल आणि काय असणार इथं आर्टिफिशियल. क्लिअर होतंय. सो नॅचरल टू अक्वायर्ड इम्युनिटी याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल एक घेतो. एक डिसीज तुम्ही ऐकलं का नाही आय डोंट नो बट मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो मिझल्स म्हणून ऐकलंय. मिझल्स एक बेसिकली व्हायरल इन्फेक्शन आहे. व्हायरल इन्फेक्शन येताना बघायला भेटणार आहे. आता व्हायरल इन्फेक्शन मध्ये बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मिझल्स जर का तुम्हाला सांगायचं म्हटलं तुम्ही गोवर ऐकले का रे बाळांनो कांजण्या. हम्म ज्यावेळी इन्फेक्शन होतं त्यावेळी बॉडीवरती बघा तुम्हाला पूर्णपणे अशा एकदम फोडा येताना बघायला भेटणार राईट ना की ते वन टाइम जर येऊन गेलं तर म्हणतो की आपण परत ते येत नाही वन टाइमच बेसिकली होताना बघायला भेटणार राईट ना. त्याचं रिझन समजतंय का काय हा बघा काय होणार आहे बॉडीमध्ये जर का मिझल्स व्हायरस जर का एकत्र आलेत मी पुन्हा एकदा सांगतोय बाळांनो याचं का रेफरन्सेस देतात पीवायक्यू याच्यावरची बघायला भेटणार आहे राईट ना. हे एस्पेशली तुम्हाला इन्सर्टनचे सगळं असं विस्कळीत सगळं करून टाकलंय का नाही
इकडे तिकडे सगळं टाकलेत. त्याला मी सिंक्रोनाइज करत चालून तुम्हाला एका कन्सेप्टच्या अकॉर्डिंगली घेऊन चाललोय, त्यामुळे नीट समजून घ्या. अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये बेसिकली आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी बघतोय, जी फॉर्म बाय द काय असणार नॅचरली, इनसाइड द काय असणार आहे बॉडी, मेनली मेन्शन करून घेतो. नॅचरली म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे, इनसाइड द काय असणार आहे बॉडीमध्ये होताना बघायला भेटतात. इनसाइड, इनसाइड काय असणार आहे बॉडी, बेसिकली मेनली बॉडीतून घेतो. त्यामुळे ह्याला काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या ऍक्टिव्ह मध्ये, राईट ना. आता याच्यामध्ये बेसिकली जे हे बघा, सॉरी इथं नॅचरल इनसाइड द बॉडी म्हणण्यापेक्षा ओके आर्टिफिशियल मध्ये पण बेसिकली आपण करू शकतो. बॉडीमध्ये इनसाइड इनसाइड द बॉडीज बेसिकली फॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. हा वर्ड माहित असू द्यात काय होणार आहे बघा. ज्यावेळी एखाद्या पर्सनला मिझल्स व्हायरसचं काय असणार इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे, बॉडीमध्ये काय असणार त्याची रिएक्शन होणार आहे, टॉक्झिन रिलीज होताना बघायला भेटणार आहे, बॉडीवरती काय होणार की तुम्हाला कांजण्या येताना बघायला भेटणार आहेत. आता या बेसिकली व्हायरसच्या अगेन्स्ट फर्स्ट टाइम जो एक्सपोजर असणार आहे त्याला बॉडीमध्ये काही याची मेमरीज नव्हती, राईट ना, की बाबा मिझल्स नावाचा एक व्हायरस आहे, तो आपल्याला बेसिकली असणार बॉडीवरती सगळ्या कांजण्या फोड्या वगैरे करणारे क्रिएट, हे त्याची काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे नव्हतीच. त्यामुळं त्या इन्फेक्शन त्या व्हायरसचे जे अटॅक होता सक्सेसफुली झाला, त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे. पण आता देन त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय होतं, या मिझल्स व्हायरसचे काय बनतात मेमरी बनते. काय बनणार आहे मेमरी. मेमरी बनल्यानंतर ना परत जर का तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये इंटॅक्ट जर का करायला म्हणजे जर अटॅक करायला आला, तर डेफिनेटली आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट काय प्रोड्यूस करून ठेवले तिनं, अँटीबॉडीज क्रिएट करून ठेवलेले आहेत. हे कुणी प्रोड्यूस करून ठेवले तुम्हाला सांगा, बॉडीने ना. बट मला सांगा इथं जे इन्फेक्शन असणार ते नॅचरल झाले का आर्टिफिशियल झालेले, नॅचरल झाले. बॉडीने ते बेसिकली जे अँटीबॉडी असणार आहेत इनसाइड द बॉडी आफ्टर दी एक्सपोजर ऑफ व्हायरस त्यानंतर बनवलेले आहेत. अरे अंडरस्टँड होतंय का, म्हणजे इथे इनंड इम्युनिटी सगळी कोलॅप्स झाली आपली. इनंड इम्युनिटीचा काही खेळ राहिलेला नाहीये. बॉडीमध्ये अक्वार्ड इम्युनिटी चालू झाली ना, अक्वार्ड इम्युनिटीच्या मदतीने जर घ्यायचं म्हटलं तर आपण इथे डिस्कस केला होता. ही जी अक्वार्ड इम्युनिटी असणार आहे त्याच्यामध्ये बी लिम्फोसाइट टी लिम्फोसाइट याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं. टी लिम्फोसाइट मध्ये एक सेल आहे कोणती, हेल्पर सेल. टी हेल्पर सेल कोणाला मेसेज पाठवणार आहे, काय प्रोड्यूस करणार आहे, काय काय आपल्याला देणार आहे ती इम्युनिटी ना. ती इम्युनिटी आफ्टर द इन्फेक्शन, दॅट्स वी कॉल्ड एज अक्वायर्ड इम्युनिटी, जे एक्सपोजरच्या नंतर काय असणार आहे ऍक्टिव्हेट होऊन जाते. बर, आता मला सांगा तुम्हाला मेजल्स म्हणजे काय असणार आहे, मेजल्स नावाचा डिसीज का होत नाही, बिकॉज ही जी इम्युनिटी प्रोड्यूस झालेली आहे, राईट ना, ती शॉर्ट टाइम साठी का लॉंग टाइम साठी झाली रे. अरे अंडरस्टँड होते का, लॉंग टाइम साठी. इथं मला सांगा या पर्टिक्युलरली इन्फेक्शनच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये कोणतंही आपण इंजेक्शन किंवा वॅक्सिन घेतलं का रे इथं, नाही. इथं आपल्या बॉडीनं नॅचरली काय प्रोड्यूस केलेत, अँटीबॉडीज प्रोड्यूस केलेले आहेत. तर हे मेकॅनिझम इथे मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. अंडरस्टँड होतंय की अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल इम्युनिटी काय असते, राईट ना. आता याच्या अगेन्स्ट दुसरं एक्झाम्पल काय असणार आहे आर्टिफिशियल. बेस्ट बेस्ट एक्झाम्पल घेऊया, पोलिओ वॅक्सिन घ्या. काय असणार आहे पोलिओ वॅक्सिन. बघा कन्सेप्ट नीट समजून घ्या, कन्सेप्ट एकदा जर क्लिअर झालेत ना देन त्यानंतर क्वेश्चन कसाही बनवून तुम्ही आरामात बेसिकली टॉपिक क्लिअर करू शकता. इथं काय घेतलं आपण पोलिओ, राईट ना. पोलिओ बेसिकली आपण इथे मेनली मेन्शन करून घेतोय. आता या केसमध्ये पोलिओचं एक्झाम्पल मी का देतोय नीट समजून घ्या. बॉडीमध्ये ज्यावेळी पोलिओ, राईट ना, वॅक्सिन आपण देत असतो, पोलिओ वॅक्सिनच्या केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय एंटर करतात माहिती आहे तुम्हाला बाळांनो, हा अँटीजेन्स म्हणजे कोण असणार आहेत पोलिओ व्हायरस. काय केले जाणार आहेत पोलिओ व्हायरस. आता पोलिओ व्हायरस जर का तुमच्या बॉडीमध्ये डिटेलमध्ये फर्दर आपण जो ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटीचा टॉपिक दिलाय ना, त्याला मी फर्दर सांगेन तुम्हाला की याच्यामध्ये काय मेकॅनिझम कसं असणार कसं असणार, राईट ना. बट आता आपण एक ब्रॉड लेवलला काय करतोय कन्सेप्ट स्टडी करून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय असणार आहे इम्युनिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये इनंट इम्युनिटी काय असते, अक्वायर्ड इम्युनिटी काय असणार, राईट ना. इनंट इम्युनिटीचे पण बेसिकली आपण काय करणार आहे चार टाइप मेनली मेन्शन करून दिले, चार टाइपच्या बॅरियर दिलेत. येस ऑर नो, इनंट इम्युनिटी मध्ये दिलेले आहेत बघा. इनंट इम्युनिटी मध्ये चार बॅरियर, सेल्युलर बॅरियर, फिजिकल बॅरियर, त्यानंतर ना येस ना काय असणार आहे फक्त त्याच्यामध्ये सेल्युलर झाली, फिजिओलॉजिकल, फिजिकल, आणि लास्ट वन काय असणार आहे सायटोकायनियन बॅरियर. या सगळ्या बॅरियर आपल्याला बघायचे आहेत अक्वायर्ड इम्युनिटीच्या अंडरचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह, त्यानंतर वॅक्सिनेशन इम्युनायझेशन हे सगळं आपण डिस्कस करणार आहे. बट इथं जस्ट बेसिकली जो टॉपिक देतो ना त्यांना नीट की सिंपल फॉर्म मध्ये पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या, म्हणजे हा चार्ट एकदा अंडरस्टँड झाला मग ते पुढचे सगळे टॉपिक तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जातील, राईट ना. सो पोलिओ वॅक्सिन मध्ये मला मेनली मेन्शन काय करायचं, पोलिओचं एक्झाम्पल मी आर्टिफिशियल का सांगतोय. बॉडीमध्ये जेव्हा कधी तुम्हाला पोलिओ वॅक्सिन दो बून जिंदगी की ज्यावेळी दिलेत त्यावेळी ऍक्च्युली त्याच्यामध्ये जे व्हायरस होते ते कसे होते, इनॅक्टिव्हेटेड होते और ऍटेन्युएटेड. मी पुन्हा वर्ड युज करतोय ऍटेन्युएटेड. ऍटेन्युएटेडचं मिनिंग म्हणता हाफ किल्ड और इनॅक्टिव्हेटेड व्हायरस और काय असणार टॉक्झिन फ्री, समजतंय. असे व्हायरस
की ज्याच्यामध्ये टॉक्झिन नाहीये, असे व्हायरस जे हाफ किल्ड आहेत और फुल्ली किल्ड असणार आहेत, असे व्हायरस असणार आहेत की ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी नाहीये इन्फेक्शन कॉज करायची. समजतंय? मग आता मला सांगा, जर का हाफ किल्ड असतील, समथिंग लाईक दॅट काय असणार आहे, समजा 100 व्हायरस आहेत, 100 व्हायरस पैकी आपण 99 व्हायरसेस मारून टाकलेत आणि एक व्हायरस फक्त जिवंत ठेवलेलं आहे. आणि असं हे 100 व्हायरसचं कंपोजिशन एक बनवलं, सोल्युशन बनवलं आणि त्या पर्सनला देऊन टाकलं. तर मला सांगा, त्या पर्सनला पोलिओ होणार का रे? अरे होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे डेफिनेटली जे इन्फेक्शन असतं ते ओव्हरकम होताना बघायला भेटणार आहे. सो अशा केसमध्ये आपण हा पॉइंट अंडरस्टँड करून घेऊ शकतो, की स्पेसिफिक ज्या पोलिओचं व्हॅक्सिन दिलं जाणार आहे, तो पोलिओ व्हॅक्सिनमुळे त्या पर्सनला डिसीज तर होणार नाही. बट त्या व्हायरसच्या वरती काही स्पेसिफिक काय असणार आहे, अँटीजन असणार आहेत, रिसेप्टर असणार आहेत. ते रिसेप्टर ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये एंटर करतील त्यावेळी डेफिनेटली त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय प्रोड्यूस करणार आहे, अँटीबॉडीज. राईट ना? अँटीबॉडीज. मग मला सांगा, हा जो एक्सपोजर होता व्हायरसचा, तो नॅचरल झाला का आर्टिफिशियल झाला रे? अंडरस्टँड होतंय? तर इथं जे बेसिकली झालेलं आहे ते कोणतं झालं? आर्टिफिशियल. समजतंय? आर्टिफिशियल एक्सपोजर ऑफ काय असणार आहे? पॅथोजन. ज्याच्यामुळे आपल्या बॉडीने काय प्रोड्यूस केले? अँटीबॉडीज. आता मला सांगा, ज्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये नॅचरल जेव्हा पोलिओ व्हायरस एंटर करायचा प्रयत्न करेल, त्यावेळी तो व्हायरस आपल्याला पोलिओ हा डिसीज कॉज करू शकेल का? अरे करणार आहे का? नाही. अंडरस्टँड होते का? का? कारण की त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीने काय प्रोड्यूस करून ठेवलेत? अँटीबॉडीज. क्लिअर होतंय? मग आता मला हे सांगायचंय, दो बुंद जिंदगी के तुम्ही जे बेसिकली 2 वर्षाचे असताना, 5 वर्षाचे असताना जे घेतलेले होते, ते आता पण घेता का? लय भारी लागतंय सर, आता पण घ्यायच्यात. 15 वर्षाचं झालोय आम्ही आता. राईट ना? पुढचं 25 वर्ष म्हातारं झालंय. घे बाबा तुला. राईट ना? पोलिओचं व्हॅक्सिन. काय पोलिओ होऊ नये म्हणून. आपण देतो का त्याला? नाही देते. बिकॉज ऑफ व्हॉट? का? लॉंग टाइम बेसिकली त्याची ऍक्टिव्हिटी होताना बघायला भेटणार आहे. म्हणून म्हटलं की जी अक्वार्ड मध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी असते, फॉर्म करते कोण? इनसाइड द बॉडी, आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस केली जाताना बघायला भेटणार आहे. राईट? ही बॉडीमध्ये आपल्या काय असणार आहे? फॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. ही एक कंडिशन आपण त्याच्यामध्ये मेन अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याचं वर्क जे असतं ते कसं असतं? लॉंग टाइम साठी परत तुम्हाला घ्यायची गरज नाहीये. बट मला सांगा, हे जे बेसिकली जी इम्युनिटी भेटली ऍक्टिव्ह मध्ये, नॅचरल आणि आर्टिफिशियल, ही पॅथोजन स्पेसिफिक आहे का पॅथोजन नॉन स्पेसिफिक आहे रे? स्पेसिफिक आहे ना? अरे अंडरस्टँड होते ना? म्हणून आपण कोणती बेसिकली इम्युनिटीच्या अंडर टाकली तिला? अक्वायर्ड इम्युनिटीच्या अंडर बेसिकली आपण डिस्कस करून घेतलेलं आहे. ही प्रॉपर्टी इथे मेनली इन्क्लूड करून दिली. नाव द नेक्स्ट वन. बरं, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का बाळांनो? क्लिअर झालंय तुम्हाला यांच्यामध्ये? हा पॉईंट बेसिकली काय असणार आहे? अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह मध्ये नॅचरल आणि पॅसिव्ह, और काय असणार आहे? आर्टिफिशियल काय असणार आहे? नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे की याच्यामध्ये पॅसिव्ह इम्युनिटी जी असणार आहे ती कशी वर्क करते मला सांगा? फॉर्म्ड बाय द काय असणार आहे? आर्टिफिशियल. और इव्हन तर मेनली मेन्शन करून घेतो काय असणार आहे? नॅचरल पण मेनली मेन्शन करून घेतो. नॅचरल पण काय असणार आहे यांच्यामध्ये? वर्क होताना बघायला भेटणार. इथं काय असणार आहे? हे पण मी तुम्हाला बेसिकली आर्टिफिशियल पण हा वर्ड देऊन टाकतो. कारण की इथं जर घ्यायचं म्हटलं तर आर्टिफिशियली इथं वर्क होताना बघायला भेटणार आहे, फॉर्म होताना बघायला भेटणार. त्यामुळे आर्टिफिशियल एक बेसिकली इथं मी वर्ड टाकून देतोय. आता इथं आर्टिफिशियल नॅचरल कशी फॉर्म केली जाणार आहे, बॉडीमध्ये ती शॉर्ट टाइम साठी का वर्क करणार आहे हे समजून जाईल. पहिली गोष्ट, ही जी बेसिकली असणार आहे त्या आपल्या बॉडीमध्ये आपण नॅचरली फॉर्म नाही करत आहे. आपल्याला कोणाकडे तरी नॅचरली बनवलेली भेटताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सो मला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की इथं इव्हन काय असणार, तुमचे 2 टॉपिक बनताना बघायला भेटणार आहे. एक कोणते असणार आहे सांगा? येस, नॅचरल येताना बघायला भेटणार आहे. आणि दुसरी याच्यामध्ये कशी असणार आहे? आर्टिफिशियल येताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? आर्टिफिशियल. अंडरस्टँड होते? बघा याच्यामध्ये काय एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर का पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये जर एक्झाम्पल घ्यायला गेलो तर डेफिनेटली फर्स्ट एक्झाम्पल जे बघायला भेटणार आहे ते कोणाचं असणार आहे बाळांनो? IgA. त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल घेतो. IgG. काय आठवते? कुठून कुठे ट्रान्सफर होते सांगा? हा? प्लासेंटा टू फिटस जाणार आहे, म्हणजे मदर टू कुठे चालल्या? वाया? हा? और बेसिकली काय असणार आहे? अम्बिलिकल कॉर्ड और प्लासेंटा मेनली मेन्शन इथं आपण करू शकतो. म्हणजे इथं बेसिकली मी काय करेन बघा, सिंपल साधा वर्ड देऊन टाकतो. काय म्हणणार आहे आपण? मदर टू, मदर टू काय असणार आहे? फिटस. अरे सॉर नो, फिटस मध्ये जाताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय? इथे बेसिकली जर घ्यायची म्हटली तर जी इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे ती कोणती असणार आहे? IgG जाताना बघायला भेटणार आहे. वाय द काय असणार आहे? प्लासेंटा मेनली इथं मेन्शन करून टाकलं. काय गेलं आपलं इथं? प्लासेंटा. क्लॅरिटी येते? बर. आता मला सांगा, ही कधी गेली? बिफोर दी बर्थ और आफ्टर दी बर्थ? बिफोर दी बर्थ. मग मला सांगा, बिफोर दी बर्थ जर जात असेल तर हिला मी कुठं टाकायला पाहिजे होती? इनंट इम्युनिटी और अक्वायर्ड इम्युनिटी? मग हिला मी अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये का बरं टाकलं?
क्लिअर होतंय? क्लिअर होतंय तुम्हाला? अरे ही जी अँटीबॉडी असणार आहे ती पॅथोजन स्पेसिफिक असणार आहे. इथे डिफरन्स तुम्हाला अंडरस्टँड होतोय का? मी का बरं इथं पर्टिक्युलरली जी एनसेट इन स्टेटमेंट बाय बर्थ आणि आफ्टर द बर्थ हा आपण का वर्ड यूज करत नाहीये? अडॅप्ट होणं म्हणजे घेणं, नॅचरल नसणं, घेणं. बेबीनं नॅचरली मला सांगा त्याच्या बॉडीमध्ये पर्टिक्युलरली आयजीजी प्रोड्यूस केलंय का? नाही. त्याला मदर कडून भेटलेली आहे. म्हणजे त्यानं अक्वायर्ड केलेली आहे. अक्वायर्ड केले म्हणून आयजीजी जी बाय बर्थ असणार आहे तिला आपण कोणत्या कंडिशन मध्ये टाकली? अक्वायर्ड इम्युनिटीची अंडर टाकलेली आहे. अंडरस्टँड होतंय? त्यामुळे बेसिकली आपण हे जे इम्युनिटीला इनंट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी ऑन द बेसिस ऑफ बाय बर्थ नाही करायला पाहिजे. ऑन द बेसिस ऑफ काय असणार आहे? बाय बर्थ नाही करायला पाहिजे. बाय बर्थ जर करायला गेलो तर माझी आयजीची इम्युनिटी जी असणार आहे ती बेसिकली इकडे येईल आणि आयजीची इम्युनिटी सगळ्याच बेसिकली काय असणार आहे? डिसीज साठी स्पेसिफिक नसते बाळांनो. सॉरी, हे स्पेसिफिक येताना बघायला भेटणार, नॉन स्पेसिफिक नसते. माझं सिंपल साधं म्हणणं काय बघा, आयजीजी जर का बेसिकली अँटीबॉडी जर बॉडीमध्ये आला, राईट ना, आयजीजी जर आलं तर आयजीजी फक्त ए बी सी डी समजा 4 टाईपचे पॅथोजन असतील तर ए लाच मारणार आहे, बी सी डी ला मारणार नाहीये. समजतायत का? याचं मिनिंग थोडंसं क्लिअर करून टाकतो बघा, याच्यामध्ये मेन लिमिशन करून घेतो. मला सांगा, आयजीजी कोण आहे रे तुमची एक? आयजीजी कोण आहे? अँटीबॉडी, राईट ना? आणि मला सांगा, अँटीबॉडी अँड अँटीजन आर दी स्पेसिफिक टू इच अदर. बरोबर आहे? हा पॉईंट मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करून टाकलेला कधी बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये. मग मला सांगा, अँटीजन आणि अँटीबॉडी एकमेकांसाठी जर स्पेसिफिक असतील तर आयजीची हे जे एक्झाम्पल आहे इम्युनिटीचं कोणाच्या अंडर यायला पाहिजे? इनंट इम्युनिटी और अक्वायर्ड इम्युनिटी? हा पॉईंट नाही समजत आहे का? हा मी काय म्हणतोय नीट समजून घ्या. पहिल्यांदा सांगून देतो, दोन टाईपची आपण इम्युनिटी पहिली. पहिली कोणती? दुसरी कोणती? इनंट इम्युनिटीचं मिनिंग एनसीआरटी काय सांगते की स्पेसिफिकली बाय बर्थ आहे, राईट? कशी असणार आहे? बाय बर्थ आहे. इन बॉर्न बेसिकली काय असणार आहे? जसं तुम्ही बॉर्न होताय तसे तुमच्या बरोबर असणार आहे. अक्वर्ड बद्दल काय सांगते की अकॉर्डिमिटी आफ्टर दी बर्थ बेसिकली बॉडीमध्ये येताना बघायला भेटणार आहेत, राईट? राईट ना? सायमिटेनियसली एनसॅटीने पुन्हा दोन वर्ड यूज केले. काय? की जी इनंट इम्युनिटी ती कशी आहे? नॉन स्पेसिफिक आहे. नॉन पॅथोजन स्पेसिफिक मेनली मेन्शन करून घेतोय. अकॉर्ड इम्युनिटी कशी असणार आहे? पॅथोजन स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे, राईट? ही कंडिशन आपण इथे डिस्कस केलेली आहे. आता या केसमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आयजीजी ही जी मेनली मेन्शन करून घेतोय मी, ही माझी कशी आहे की स्पेसिफिकली एक अँटीबॉडी आणि त्या अँटीजन साठी कसे स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे, कसे असणार आहे? स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे, राईट? आता मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळी बेसिकली एक बेबी कुठं असणार आहे? मदरच्या ओम मध्ये असतं. म्हणजे मदर कडून कुठे जाणार आहे? बेसिकली फिटस जाताना बघायला भेटणार आहे. मदर कडून फिटस झालेत. कधी असणार आहे? बिफोर दी काय असणार आहे? बर्थ मेनली मेन्शन करून घेतोय आपण. बिफोर दी कडे गेले बर्थ. मग बिफोर दी बर्थ गेली असेल अकॉर्डिंग टू द मोठी जे बेसिकली क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये डिस्कस करायला गेलं तर बिफोर दी बर्थ गेली म्हणजे ही इनंट इम्युनिटी व्हायला पाहिजे होती. अरे सर नो, पण आपण कोणाच्या अंडर घेतोय? ऑन द बेसिस ऑफ पॅथोजन स्पेसिफिक. आता क्लिअर होतंय? त्यामुळे इम्युनिटीमध्ये इनंट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी आपण बाय बर्थ नाही घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे? पॅथोजन स्पेसिफिक अँड पॅथोजन नॉन स्पेसिफिकच्या कन्सर्न मध्ये घेतलं तर तुमचं करेक्ट आन्सर निघणार आहे. क्लॅरिटी येते? ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स जे देतो ना त्या बेसिकली माहिती असतात. स्टील सर मला अजून समजलेलं नाही. हात वरती करा. इनंट इम्युनिटीच्या अंडर आयजीजी तर बाय बर्थ येते, बट स्टील आपण त्याला बाय बर्थ जरी असली ना तरी आपण इनंट इम्युनिटीच्या अंडर नाही टाकली. कुठे टाकली आपण तिला? अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये टाकली. हे ज्याला समजलं त्याने हात वरती करा. अजून समजलं नसेल तर मला म्हणायचं आहे, मी का बरे बेसिकली इथं आयजी जे असणार आहे ते एक्झाम्पल कुठे टाकलं आता तुम्हाला? अक्वायर्ड इम्युनिटीच्या अंडर, नॅचरलच्या अंडर बेसिकली मी ते टाकून दिलेले आहे. हे समजलं आता? क्लिअर झालं ना? काय प्रॉब्लेम नाही ना? मग बेसिकली जे एनसीटी क्लासिफिकेशन करते इम्युनिटीला ऑन द बेसिस ऑफ बर्थ, राईट ना? हे क्लासिफिकेशन मोर करेक्ट आहे का पॅथोजन स्पेसिफिक नॉन स्पेसिफिक मोर करेक्ट आहे? क्लिअर झालाय आता पॉइंट? येस, हा माझा त्याच्यामधला मेन कन्सर्न तुम्हाला देऊन टाकायचा होता. गुड. फर्दर मेन लिमिशन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल तर बेसिकली आपण कोणाबद्दल भेटलं? येस, एक्झाम्पल रिलेटेड टू काय असणार आहे आपल्या इथं? आयजीजी बद्दल आपण इथं डिस्कस केलेलं आहे. अजून काय करता एक्झाम्पल येईल? आयजी आहे, राईट ना? आता यामध्ये बेसिकली बघा काय बनणार आहे. हे पण बेसिकली नॅचरल इम्युनिटीच बेसिकली काय असणार आहे? कॅरेक्टर येताना बघायला भेटणार आहे. कुठून कुठे जाणार आहे? मदर
सांगा कुठे जाणार आहे? हा, इथं काय म्हणणार आहे आपण? इन्फंट बेसिकली म्हणायला पाहिजे. इन्फंट. क्लॅरिटी इथे? राईट ना? सांगा इम्युनिटी कोणती जाताना बघायला भेटणार आहे? IgA येताना बघायला भेटणार आहे. गुड. आणि कोणाच्या थ्रू जाणार आहे? कोलेस्ट्रम और काय असणार आहे? बाय द मिल्क. त्याला आपण बेसिकली काय म्हणतोय? कोलेस्ट्रम. फर्स्ट मिल्क ऑफ द काय असणार आहे? येस ना, फर्स्ट मिल्क ऑफ द फिमेल और मदर मेनली मेन्शन करून घेतोय. आता सिम्पल आता माझा क्वेश्चन आहे, हे जे IgG आहे, या IgA आहे, फिटस मध्ये किंवा इन्फंट मध्ये या दोघांनी नॅचरली प्रोड्यूस केलेत का रे? बर, त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली ट्रान्सफर केलेत का रे? नाही. महत्वाची गोष्ट की हे ह्यांचे नाहीयेत. क्लॅरिटी ते हे यांचे नाहीयेत. म्हणजे मला सांगा, यांचे जर नसतील तर ते पॅसिव्ह मध्ये झालेत. बेबीसाठी ते कसे झालेत? पॅसिव्ह झालेत. आणि महत्वाची गोष्ट, या आर्टिफिशियली बनलेत म्हणजे कसे असणार आहेत? नॅचरल असणार आहेत. राईट ना? माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, ही इम्युनिटी जे बेसिकली इथं मदर कडून बेबीला बाय द बेसिकली बर्थ किंवा आफ्टर द बर्थ जे दिले गेलेले आहेत, ते बेबीच्या बॉडीमध्ये शॉर्ट टाइम साठी असणार आहे का लॉंग टाइम साठी असणार आहेत? शॉर्ट टाइम साठी असणार आहे ना? अरे काय डाऊट आहे का याच्यामध्ये? बेबीने बनवलंय का? आपण एखादी इम्युनिटी बनवतो, आपण एखाद्या अँटीबॉडी बनवतो म्हणजे ते आपल्यासाठी शॉर्ट टाइम लॉंग टाइम साठी. आपण इम्युनिटी बाहेरून घेतो तर आपल्यासाठी ती. मग मदरला बेसिकली मदर कडून बेबीला हे दोन इम्युनिटी प्रोव्हाइड केलेत ना, पाठवलेत ना. मग बेबीच्या बॉडीमध्ये IgA कशी असणार आहेत? शॉर्ट टाइम साठी असणार आहे. हा, त्याची ज्यावेळी बॉडी डेव्हलप होणार आहे, ग्रो होणार आहे, बोन मॅरो बनणार आहे, देन त्यानंतर स्वतःहून ज्यावेळी लिम्फोसाइटच्या मदतीनं काय बनवल? IgA, व्हॉट एव्हर डिफरंट टाईपचे इम्युनोग्लोबिन ज्यावेळी बनल, त्यावेळी त्याच्या बॉडीमध्ये नॅचरल लॉंग लास्टिंग साठी राहणार आहेत. बट त्याची बॉडी आताची डेव्हलप झाले का अजून नाही, म्हणून मदर त्याला मदत करते. मग मदर जर का मदत करत असेल तर ऑब्विसली इम्युनिटी कशी झाली? ऍक्टिव्ह और पॅसिव्ह. अरे याच्यामध्ये ही एक मिनिट, सॉरी सॉरी, याच्यामध्ये पॅसिव्ह बरोबर आहे. मला याच्यामध्ये इनंट और ऍक्वायर्ड. ऍक्वायर्ड. राईट ना? याच्यामध्ये ऍक्टिव्ह और पॅसिव्ह. आणि मला सांगा, याच्यामध्ये कुठेतरी आपण आर्टिफिशियली काय बनवले का? नाही. म्हणून कशी झाली? क्लिअर झालं याच्यामध्ये पॉइंट. येस. आता याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल दुसरं जर आर्टिफिशियल मध्ये जर आपण घ्यायचं म्हटलं का नाही, तर बघा, आर्टिफिशियलच्या केसमध्ये इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये जे पास केली जाणार आहे त्याच्यातला काय असणार आहे? अँटीबायोटिक्स. बेस्ट एक्झाम्पल याच्यामध्ये काय म्हणताना बघायला भेटणार आहे? अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स एक्झाम्पल बेस्ट घ्या. राईट ना? पेनिसिलिन घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. राईट ना? और इव्हन काय असणार आहे? येस, मॉर्फिन बेस्ट एक्झाम्पल आता तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून पण खूप सारे आहेत अँटीबायोटिक रेजिस्ट अँटीबायोटिक तुम्हाला बघायला भेटणार आहेत. कॅनामायसिन, निओमायसिन, टेट्रासायक्लिन, येस, अँपिसिलिन, पेनिसिलिन येताना बघायला भेटणार आहे. मॉर्फिन येताना बघायला भेटणार, स्ट्रेप्टोमायसिन, नंबर ऑफ बेसिकली काय असणार तुमच्या याच्यामध्ये? येस, आपण एक्झाम्पल डिस्कस करून घेऊ शकतो. सो प्रॉपर्टी त्याच्यामध्ये घेऊ शकता. चला, अनदर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण एक बघा, बेसिकली एखाद्या पर्सनला टिटॅनस जर झाला तर आपण वाट नाही बघत बघू शकतो की बाबा त्यानं त्याच्या बॉडीची काय करावं की इम्युनिटी म्हणजे जागी करावी आणि इम्युनिटी त्याच्यामध्ये बेसिकली प्रोड्यूस व्हावी. ना ना ना, आपण त्याला बेसिकली काय करतो की इंजेक्शन देतो. कोणतं? अँटी टिटॅनस. अरे देतो की नाही? काय करणार आहे आपण त्याला? अँटी टिटॅनस काय करतो की बेसिकली आपण त्याला इंजेक्शन देताना बघायला भेटणार अँटी टिटॅनस. मग मला सांगा, हे अँटी टिटॅनस काय? इम्युनाइज्ड बेसिकली तुम्हाला बेसिकली इंजेक्शन देताना बघायला भेटणार ज्याच्यामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. त्या अँटीबॉडीज ह्या टिटॅनसच्या टॉक्सिनच्या अगेन्स्ट वर्क करणार आहेत. राईट ना? बरं मला सांगा, त्या पर्सनला जो टिटॅनस झालेला आहे याचं मिनिंग असं आहे का परत त्याला टिटॅनस होणार नाही? होतो ना. एकाच पर्सनला परत बेसिकली काय होऊ शकतो? टिटॅनस होऊ शकतो. टायफॉइड झालेला पर्सनला परत टायफॉइड होऊ शकतो का? झालेला आहे, होतो. डेंग्यू झालेल्या पर्सनला परत डेंग्यू होतो. मलेरिया झालेल्या पर्सनला परत मलेरिया होतो. का? कारण की त्याच्या बॉडीमध्ये जे अँटीबॉडीज असणार आहेत ते त्यानं स्वतः प्रोड्यूस नाही केलेले, त्याला आपण काय करतो? इंजेक्शन देतो. म्हणून त्याच्या बॉडीमध्ये ते अँटीबॉडीज शॉर्ट टाइम साठी राहतात. राईट ना? ही कंडिशन आपण त्याच्यामध्ये काय करतो की मेनली डिस्कस करून घेतो. बेस्ट एक्झाम्पल, समजा एखाद्या पर्सनला जर का साप चावला, राईट ना, स्नेक बाईट जर झालं तर आपण काय देतो? अँटीवेनम. काय देतो आपण त्याला? अँटी वेनम बेसिकली आपण देताना बघायला भेटणार आहे. सो मला सांगा, अँटीवेनम हे इव्हन कसं झालं? एक इम्युनाइज्ड बेसिकली इम्युन सिस्टमचं एक इंजेक्शन आहे, ते पर्सनला दिलं जातं जेणेकरून त्या पर्सनची बेसिकली लाईफ सर्वाइव्ह व्हावी. आता जर का तुम्ही त्याला बेसिकली वाट बघत बसला, हवा अँटीबॉडी होऊन दे, जागे होऊ देत, राईट ना, तोपर्यंत जागे होईपर्यंत तो मरून जायचा. राईट ना? तर असं काही केस केली जाते. त्याला इमिजिएटली काय इंजेक्शन देताना मला भेटणार आहे? अँटीटिटेनस, अँटीवेनम, राईट ना, या टाईपचे इंजेक्शन आपण देतो की ज्याच्यामध्ये कशी असणार आहे? पॅसिव्ह इम्युनिटी असणार आहे. बट पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये आपण बनवलंय, आर्टिफिशियली बनवलेत, म्हणून ते एक्झाम्पल येताना मला भेटणार आहे. अँटी डिप्टेरियन घ्या,
अँटी टिटॅनस, अँटी वेनम हे सगळे एक्झाम्पल कोणाच्या अंडर येताना बघायला भेटणार आहेत? अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक जे असणार आहेत हे सगळे पॅसिव्ह इम्युनिटीच्या आर्टिफिशियल केसमध्ये येताना बघायला भेटणार आहे. बिकॉज दीज अँटीबॉडीज वर्क ओनली फॉर द शॉर्ट टाइम, नॉट फॉर द काय असणार आहे, लॉंग टाइम. तर प्रॉपर्टी इथे मी एलिमिनेशन करून दिलेत. क्लिअर होतंय? समजलंय का टॉपिक? येस, बोला. हम्म. हम्म. नाही, त्या ज्या मेमरी असतात शॉर्ट टाइम साठी असतात. नाही 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 नाही, असं नाही होते. का माहितीये का, समजून घ्या. हे बघा, हा जो टॉपिक आहे ना खूप इंटरेस्टिंग कसा बनतोय, की इमॅजिन करा, ज्यावेळी बॉडीमध्ये एखादा बेसिकली पॅथोजन एंटर करतो ना, सो पॅथोजन ज्यावेळी एंटर करणार आहे, कोणताही असू देत राईट ना, एक पॅथोजन तर एंटर करणार आहे, किंवा समजा आता याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेतो, बॉडीमध्ये कोण असणार आहे? येस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. आठवतो तुम्हाला एक्झाम्पल, राईट ना. आता इमॅजिन करा, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी ज्यावेळी हा बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर करेल, तो कॉज काय करणार आहे? तुम्हाला टिटॅनस नावाचा डिसीज कॉज करताना बघायला भेटणार आहे. बघा, टिटॅनस कॉज करत असताना ज्यावेळी बॉडीमध्ये तो एंटर करणार आहे त्यावेळी त्याला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी राईट ना, बॉडी आपला टाइम घेत असते. त्याचे रिसेप्टार, ते रिसेप्टार मॅच होतात का नाही ते चेकआउट करण्यासाठी काही टाइम घेणार आहे. आणि टाइम घेतल्यानंतर आयडेंटिफाय केलं, हा बाबा हा बेसिकली, मग त्याच्या अगेन्स्ट आपण काय बनवतो, की स्पेसिफिकली अँटीबॉडी बनवताना बघायला भेटणार आहे. कोणाच्या अगेन्स्ट? ह्या क्लॉस्ट्रिडियम टिटॅनिसच्या अगेन्स्ट. बट तोपर्यंत त्या पर्सनच्या बॉडीची पूर्ण वाट लागू शकते. टाइम लागणार आहे थोडासा. थोडासा काय लागणार आहे? टाइम लागणार आहे. आणि टाइम जर का आपण जर आता सिम्पल साधा माझं मिनिंग आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं, एनसायटी तुम्ही तुमची बेसिकली 12 ची प्रिपेअर करा. तुम्ही तुमची बनवा. तुम्ही तुमची बनवा. राईट ना? इथे एक टाइम असणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं जावा मार्केटमधून एनसायटी घेऊन या. कोणाला टाइम लागणार आहे रे? तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायला का मार्केटमधून घेऊन याला? प्रिपेअर करायला, राईट ना? प्रिपेअर करायला टाइम लागणार आहे, बनवायला तुमची तुमची राईट ना. मार्केटमधून गेला तासाभरात तुमच्या हातात बेसिकली असणार आहे, आणि याला करायला वर्ष 2 वर्ष लागून जातील, राईट ना. आता डिसाईड केलं, हा हे तर पहिला होणारच नाही, राईट ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय मी म्हणतोय, तुम्ही जर का स्पेसिफिकली म्हटलं की नाही सर, मी माझी एनटी काय करणार, एनटी वरती माझा अजिबात ट्रस्ट नाही, मी काय करणार, माझी माझी स्वतःची काय करणार की एनसीटी बनवणार, अरे तोपर्यंत तुझी नीट निघून जाईल. तुझी तोपर्यंत नीट निघून जाईल. सिमिलर केसमध्ये मला काय म्हणायचं आहे, तुझ्या अँटीबॉडी स्वतःच्या बनेपर्यंत तू राहशील का नाही सांगू शकत नाही. बरोबर ना? इट्स बेटर टू काय, बाहेरून अँटीबॉडीज घ्या. इट्स बेटर टू काय, बाहेरून एनसायटी घ्या. शिका मस्तपैकी आणि 2 वर्षात नीट क्लिअर करून डॉक्टरला जा, बसा तिकडे, एनसायटीच्या मागे लागायची गरजच नाही. समजते मिनिंग काय याच्यामध्ये असणार आहे ते, राईट ना. सो दिस इज द अल्टिमेट काय असणार आहे, इम्युनिटीचा टॉपिक आपण इथे कव्हर केलाय. सो अक्वायर्ड इम्युनिटी इन इम्युनिटीचा एक मोठा मोठी मी तुम्हाला काय केलं की याच्यामध्ये येस एक फ्लो चार्ट किंवा एक याचं थीम तुम्हाला इन्क्लूड करून टाकलेलं आहे, राईट. उद्याच्या क्लासमध्ये आपण स्टार्ट करणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, इनंट इम्युनिटी. आणि मग अकॉर्ड इम्युनिटीच्या अंडर आपण बेसिकली त्याचा फर्स्ट रिस्पॉन्स कसा असणार आहे, सेकंड रिस्पॉन्स कसा असणार आहे, इम्युनायझेशन, वॅक्सिनेशन, ऍक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी, ॲटोइम्युन डिसऑर्डर, हे काय सगळे जे आहे ना टॉपिक, ॲलर्जीचे टॉपिक, ते सगळं अकॉर्ड इम्युनिटीच्या अंडर आपण स्टडी करू. क्लिअर होतंय? समजलं टॉपिक? चलो, इथं आपण थांबूया. हा, पीपीटी, हा पीपीटी याची तुम्हाला मी शेअर करून, पण खूप मोठी आहे पीपीटी याच्यामध्ये. खूप सारा कंटेंट त्याच्यामध्ये आहे, ऑलमोस्ट 200+ बेसिकली आहेत. बट सांगून देतो, हे 200 बेसिकली स्लाइड्स आहेत ना, तुम्हाला काही डिसिजेस बेसिकली 12च्या जेनेटिक डिसिजेस मध्ये पण मदत करताना बघायला भेटतील. आहे त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक इन्क्लूड करून टाकलेले. करेक्शन्स या, आज घेऊन टाकूया, आज करून टाकूया त्यांना. ठीक आहे, एक फक्त राहिलेला रे, एका फक्त क्वेश्चनचं बाकी करेक्शन राहिलेलं, राईट ना. ते माझ्याकडे कोणी दिलेलं नाहीये. कोणी दिलं मला? नाही दिलेत. हा, ठीक आहे. सो टॉपिक काय करा की त्याच्यामध्ये कव्हर करून घ्या. एक गोष्ट सांगून देतो, पीपीटी मध्ये सगळं देऊन टाकलेलं आहे, बट स्टील ऑन द वे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत जाणार त्या आपण थोड्याशा कुठेतरी सायलेंटली नोट डाऊन करत देत चला. सिम्प्लिफाय अजून करत मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत, राईट ना. काही गोष्टीमध्ये अशा ऍज इट इज मी माझे बेसिकली काय केलेत की तुम्हाला वर्ड्स मध्ये टाकून दिलेत, काही केसेसमध्ये तुम्हाला असं वेगळ्या पद्धतीने पण मेनली मेन्शन करून टाकले. सो तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल तसं तुम्ही युज करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि जेवढं सांगेन तेवढं फक्त लिहा, कशामधलं, पीपीटी मधलं. सगळं लिहित बसला तर टाइम निघून जाईल. ओके, सो आपण बघणार आहे त्याच्यामध्ये. येस, हा, कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये मला नाही समजलं काय म्हणाले. वॅक्सिनेशन, हा. अरे करोनाची सर्व्हिसला जावा, ज्याला जायचं त्यांनी जावं, ब्रेक घ्या. मला काय म्हणायचं आहे की याच्यामध्ये करोनाच्या सिच्युएशन मध्ये पण तुम्ही जे वॅक्सिन वगैरे घेतलेत, राईट ना, काय होतं, कोवॅक्स, कोशिल्ड, राईट ना. आता हे जे बेसिकली आहे ना, हा,
हे जे तुमचे वॅक्सिन वगैरे तुम्ही घेतलेत ना, ते वॅक्सिन इव्हन कशाने बनलेत? कोरोनाच्या बेसिकली व्हायरसन्स बनलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काय केलं की ऍटेन्युटेड व्हायरस युज केलेत. बट एखादं वॅक्सिन जर का मार्केटमध्ये आणायचं असेल ना, तर ते इमिजिएटली येत नाही बाळांनो. त्यासाठी खूप सारा टाइम लागतो. बट काय केलं माहितीये का, आपण डायरेक्टली विदाउट एनी टेस्टिंग यूज केलेत आणि पर्सन त्याच्यात काही जण गेलेत. का? व्हायरसचा लोड त्याच्यामध्ये होता आणि त्या व्हायरसने बेसिकली इन्फेक्शन कॉज केलं, कोरोना व्हायरस. आणि कोरोना ज्यांना बेसिकली लो अमाऊंट मध्ये बेसिकली होतात. काय केलं लोकांना बघा, इव्हन तुम्हाला ट्रॅव्हलिंग जर करायचं असेल तर तुमच्याकडे ते बेसिकली वॅक्सिनेशनचा तो बेसिकली शिक्का लागलेला गरजेचा आहे. राईट ना, तरच तुम्ही बेसिकली जाऊ शकता, ट्रॅव्हलिंग करू शकता. आता ज्याचे जे बेसिकली फर्स्ट डोस झालेले सेकंड डोस झालेले राईट ना, त्यांनाच बेसिकली ट्रॅव्हलिंग करण्यासाठी परमिशन भेटत होती. राईट ना. मग अशा केसमध्ये इमॅजिन करा की स्पेसिफिकली ज्यांना ट्रॅव्हलिंग करायचं पण त्यांना कोरोना नाही झाला, बट यांना काय केलं, वॅक्सिनेशन दिलं. वॅक्सिनेशन दिल्यामुळे त्यांच्या जबरदस्ती त्यांच्या बॉडीमध्ये कोण आला, कोरोना व्हायरस. आणि त्या व्हायरसने काय केलं की त्यांना धिंगाणा घालताना बघायला भेटणार. सो असे केसेस होऊन जातात. राईट. सो वॅक्सिन असंच बनवलं जात नाही, त्यासाठी खूप सारे तुम्हाला केअरफुल करणं गरजेचं आहे. आणि वॅक्सिनची टेस्टिंग मेनली कशावरती होणार आहेत, काही बेसिकली ऑर्गॅनिझम वरती. त्याचं मेकॅनिझम कुठे दिलेत, ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, तिथं बघूया त्याला. बट इथे जस्ट आता फोकस काय करा, डिसीज कसा होतो आणि डिसीज कोणकोणते आहेत, त्याच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी कशी वर्क करताना बघायला भेटणार आहे. बाकी सगळे स्टेप वाईज सगळे चॅप्टर येणार आहेत, त्यांना आपण डिटेलमध्ये फर्दर कम्युनिकेट करूया. बरं, महत्वाची गोष्ट, आता बेसिकली एक्झाम पर्स्पेक्टिव्ह जर घ्यायचं म्हटलं, सॅटर्डेच्या एक्झामला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस जेवढा शिकवण तेवढा. आता आपण एक चॅप्टर बेसिकली जरा मागं जाऊया असं मला वाटायला लागले. जे मागं 11चे जे काही चॅप्टर झालेत ना, त्यांच्यातलं कुठेतरी जाऊन त्यांना जरा हाय हॅलो बाय करून घेऊया असं म्हणणं आहे माझं. हा, कोणता? का बरं? कोणता राहिला त्याच्यावरती आता? कुठला? कशावरती? ART? हा, STI वरती नाही आलेत. काय करायचं म्हणताय मग? कोणता चॅप्टर ठेवूया? ह्युमन हेल्थ डिसीजेस? हा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ? हा, ठीक आहे. ब्रिथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. ब्रिथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, आणि अप टू काय असणार सॅटर्डे एक्झाम, काय असणार फ्रायडे पर्यंत ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. हा, इम्युनिटीचं सेक्शन फक्त तुम्ही प्रिपेअर करून ठेवा, बाकी काय करायची गरज नाही. इम्युनिटी जेवढा असणार आहे, इनंट इम्युनिटी, अक्वायर्ड इम्युनिटी, त्यानंतर वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटीचा जो टॉपिक असणार आहेत ना, मी कम्प्लीट म्हणतो काय, इम्युनिटीला तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यामध्ये अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे असणार आहे ते सगळं सगळं बेसिकली काय करा की तुम्ही करून ठेवित नाही. जसं टीचिंग करत जाईल तसं तसं तुम्ही प्रिपेअर करत नाही, बस बाकी काय नाही. मला माहिती आहे मी कुठपर्यंत टीचिंग केले कुठपर्यंत नाही ते. हा, तिथपर्यंत करून ठेवा, तुम्ही रिडिंग करून ठेवा. राईट ना, ते बेस्ट होऊन जाईल. बाकी तुम्हाला मग सांगेल मग काय करायचं. ठीक आहे, चलो.